आणि आजचा जो विषय आहे तो प्रार्थनेवर आधारित आहे. आणि आपण प्रार्थनेवर आधारित जर आहे विषय तर आपण गीत गाऊया एक प्रार्थनेवर आधारित 658 नंबरचं, आणि मग आजच्या आपण संदेशाला सुरुवात करूया. 658 नंबरचं. देवराया आम्ही दिन दया सागर असे मीन. प्रार्थना करायला नारायण वामन टिळक जे आहेत ते शिकवतात आणि मग सांगतात की कशा प्रकारे प्रार्थना करायला पाहिजे. आपण बघूया आणि गाऊया हे गाणं. 658. देवराया मी दीन. एक वर घेऊया आपण, एक स्केल वर घेऊया. देवराया मी दीन दया सागरीचे मीन. देवराया मी दीन दया सागरीचे मीन. तुझा सांगले कराना कशी करावी प्रार्थना. तुझ सांगले कराना कशी करावी प्रार्थना. कशी करावी प्रार्थना. कशी करावी प्रार्थना. देवराया आशीर्वाद वावा जीव त्या माझी रंगावा. तुझा आशीर्वाद वावा जीव त्या माझी रंगावा. जीव त्या माझी रंगावा. देवराया मी दीन दया सागरीचे मीन. प्रार्थनेचे अन्न खावे सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. प्रार्थनेचे अन्न खावे सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. देवराया मी दीन दया सागरीचे मीन. दास मरे रात्र दिन तुझे घडावे चिंतन. दास मरे रात्र दिन तुझे घडावे चिंतन. तुझे घडावे चिंतन. देवराया मी दीन दया सागरीचे मीन. प्रार्थना करूया आपण. देवा तुझे आभार आम्ही मानतो आणि पुन्हा एकदा देवा नारायण वामन टिळक जसे म्हणतात की आम्ही दीन आहोत आणि आम्हाला तूच सांग प्रभू की आम्ही प्रार्थना कशी करावी. आम्हाला कळत नाही देवापा, आम्हाला शब्द फुटत नाहीत. पवित्र आत्मा त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला देवा तुझ्याजवळ येण्यास शिकवतो. तुझ्या वचनाद्वारे तुझकडं मागण्यास शिकवतो. प्रभू या अद्भुत कृपेबद्दल तुझे आभार आम्ही मानत आहोत. आज प्रभू पुन्हा एकदा संत पॉल त्याच्या मंडळीला शिक्षण देतो आणि संत पॉल त्याच्या मंडळीला शिक्षण देऊन प्रभूकडे जात असताना कशा प्रकारे प्रार्थना करावी देवा हे तो सांग.
आम्ही प्रभू सर्व गौरव मान महिमा तुला देतो, कारण ते तुझं आहे. आम्ही सर्वजण देवा तुला समर्पित होतो. आज पुन्हा एक वार देवा वचनाद्वारे तू आमची भेट घे, आमची कान उघडणी कर. आमच्या ज्या प्रभू देवापा विकनेसेस आहेत, आमचं जे अशक्तपण आहे देवापा, ते तू आम्हाला दाखव आणि अधिक चांगल्या रीतीनं आम्हाला तुझं गौरव करण्यासाठी देवा तू उपयोग करून घे. सर्व मान, सर्व सन्मान, सर्व गौरव जे तुझं आहे ते देवापा आम्ही तुला समर्पित करतो. पुन्हा एकदा आज प्रभू तू आमची भेट घ्यावी अशी आम्ही तुला विनंती करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू आहे. आमेन. आजचा जो संदेश आहे आपण एक्सपोजिशन करत आहोत आणि वर्स बाय वर्स पुढे जात असताना आज आपण 4थ्या अध्यायामध्ये आहोत. मागच्या वेळेस आपण 4था अध्याय पहिल्या वचनापर्यंत घेतलेलं होतं आणि आता आपण वचन 2 पासून 6 पर्यंत पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये पाहत असताना विशेष करून ज्यावेळेस आपण याचा पुन्हा एकदा कॉन्टेक्स्ट पाहतो आणि कॉन्टेक्स्ट पाहिल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समजतात की संत पॉल या कलसेच्या लोकांना ज्यावेळेस पत्र लिहित आहे त्यावेळेस मी जसं तुम्हाला सांगितलं की तो तुरुंगामध्ये आहे आणि या तुरुंगात असत असताना तो संत पॉल या लोकांना काही गोष्टी सांगतो ज्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आणि या अध्याय 1, अध्याय 2, अध्याय 3 या 3 अध्यायामध्ये तो सगळ्यात पहिला या 3 अध्यायांना जर एकत्रित केलं तर आपल्याला हे समजतं की देवाचं जे सार्वभौमत्व आहे किंवा देवाची जी सर्वोच्चता आहे, सगळ्यात उच्च जो आहे तो ख्रिस्त येशू कसा आहे हे या 3 अध्यायामध्ये तो प्रगट करतो आणि सांगतो की मंडळीला ख्रिस्ताचं जे सर्वोच्च स्थान आहे ते किती अद्भुत आहे, किती महान आहे हे तो त्या ठिकाणी कळवत आहे. अध्याय 1 मध्ये आपण ज्यावेळेस पाहतो आणि तो सांगतो की ख्रिस्त कोण आहे. अध्याय 2 कडे आल्यावर आपण पाहतो की खोटी शिकवण जी आहे ती मंडळांमध्ये कशी घुसलेली आहे आणि त्यापासून कसं सावध राहणं गरजेचं आहे. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये जे व्यावहारिक दृष्टिकोनातून जगात जगत असताना तुमचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे हे तो शिकवतो. आणि व्यावहारिक दृष्टिकोनामध्ये जगामध्ये राहत असताना कसं असावं, त्याच्यानंतर तो मंडळीमध्ये असताना कसं असावं, कुटुंबामध्ये असताना तुमचं जीवन कसं असावं आणि त्याचबरोबर तुम्ही इतरांशी जेव्हा व्यावहारिक दृष्टिकोनातून संबंध प्रस्थापित करता तुमचं जीवन कसं असावं. तर या टप्प्यांमध्ये तो गोष्टी शिकवत आहे आणि 4था अध्याय पहिल्या वचनापर्यंत तो येतो आणि त्याच्यानंतर तो 5व्या अध्यायाला तो सुरुवात करत आहे आणि मग तो 5व्या अध्यायाला सुरुवात करत असताना पुन्हा एकदा तो वैयक्तिक होतो. आणि वैयक्तिक होत असताना वैयक्तिक रीतीनं व्यावहारिक दृष्टिकोनातून तुम्ही जीवनातील गोष्टी कशा हाताळाव्यात हे तो आता सांगत आहे. म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून आता तुम्हाला जीवनातील गोष्टी हाताळायच्या आणि त्या हाताळताना सगळ्यात मोठं साधन किंवा सगळ्यात मोठं हत्यार तुमच्याकडे काय आहे तर तो सुरुवातच करताना म्हणत आहे की प्रार्थना म्हणून. म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनामध्ये ज्यावेळेस तुम्ही जीवन जगता आणि एकमेकांशी संबंध प्रस्थापित करता, अनेक अविश्वासणारे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्यावेळेस तुमच्याजवळ सगळ्यात मोठं जे साधन आहे ते साधन कोणतं आहे की ज्याद्वारे तुम्ही इतरांशी संबंध प्रस्थापित करू शकता, त्यांच्यासाठी संवाद साधू शकता आणि कसं तुम्हाला राहणं गरजेचं आहे. तर काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत, त्या महत्वपूर्ण गोष्टींकडे आपण पाहूया. कारण धर्मशास्त्र किंवा खरं वचन जे आहे ते खरं वचन नेहमीच खऱ्या जीवनात प्रगट होणं आवश्यक आहे. की जर आपण म्हणतो ना की खरं धर्मशास्त्र किंवा खरं वचन प्रगट व्हायला पाहिजे, खरं वचन दिसायला पाहिजे आणि खरं वचन अनुभवायला पाहिजे, मग फार सुंदर रीतीनं प्रभूचा दास असं म्हणतो जर खरं जीवनात तुमच्या हे प्रदर्शित व्हायला पाहिजे तर प्रगट होणं गरजेचं आहे. जर त्याचं वचन तुम्हाला प्रदर्शित व्हायला पाहिजे, तुम्हाला वचन दिसायला पाहिजे की हे देवाचं वचन आहे, हे देवाचं वचन आहे, कसं कळेल तर वैयक्तिक जीवनामध्ये ते प्रगट झाल्याशिवाय तुमच्या कृतींद्वारे दिसणार नाही, ते समजणार नाही. आपण किती म्हणू की आम्ही खरं वचन सांगतो, आम्ही खरं वचन सांगतो, आम्ही खरं वचन बोलणारे आहोत, आमच्याकडे सत्य वचन आहे आणि पहा आम्ही बोलत आहोत, पण जोपर्यंत ते तुमच्या जीवनात प्रगट होत नाही तर त्याचा काही लाभ नाही. त्यामुळं आज फार महत्वपूर्ण गोष्टींकडे आपण जाणार आहोत. 3 गोष्टी आपल्याकडे आज आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रार्थनेमध्ये स्थिरता, दुसरा आहे की जी सुवार्ता आहे त्यासाठी प्रार्थनेद्वारेच द्वार उघडावीत आणि देवबापाने त्याचं गौरव करावं आणि तिसरं आहे की जगामध्ये ख्रिस्ताची साक्ष म्हणून उभं राहणं. तर ह्या 3 महत्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या आपण शिकणार आहोत. स्टेप बाय स्टेप जाऊया. मी इंट्रोडक्शन मध्ये जास्त वेळ घालवत नाहीये कारण आता संदेश पुन्हा मोठा आहे, तर त्यासाठी आपण पुन्हा एकदा त्या वचनांकडे जाऊया. या 3 गोष्टींकडे आपण पाहणार आहे. आणि वचन 4था अध्याय 2रं वचन असं म्हटलेलं आहे, प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करत जागृत राहा. आणि ज्यावेळेस संत पॉल या ठिकाणी म्हणत आहे प्रार्थनेत तत्पर असणं म्हणजे काय तर येशू ख्रिस्त स्वतः या गोष्टींसंदर्भात लुकाच्या शुभवर्तमानामध्ये बोललेला आपण पाहतो. येशू ख्रिस्त काय म्हणतो बघूया आपण. तो असं म्हणतो, लूक शुभवर्तमान 18वा अध्याय आणि 1लं वचन. तो म्हणतो निरंतर प्रार्थना करा, खचू नका.
आणि ही जी गोष्ट आहे ज्यावेळेस ती बोलतो तर काही घटना घडलेल्या आहेत. त्या घटनेकडे पण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे की कोणती घटना घडलेली आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताची ही शिकवण आहे. आणि तो म्हणतो निरंतर प्रार्थना करा, खचू नका. आणि आपण ह्या प्रार्थनेसंदर्भात ऐकलेलं आहे. प्रार्थना म्हणजे काय असते. आपण मला वाटतं की ज्यावेळेस आपण कॉटेज प्रेयरमध्ये प्रभूची प्रार्थना शिकत होतो त्यावेळेस आपण ह्या प्रार्थनेवर खूप जास्त भर दिलेला होता. आणि आपण शिकत असताना पाहिलेलं होतं की ख्रिस्ती जीवनामध्ये प्रार्थना किती महत्त्वाची आहे. प्रार्थनेचा अर्थ काय, प्रार्थना करणं म्हणजे काय असतं. तर प्रार्थना करणं म्हणजे आपली हतबलता देवासमोर सादर करणं असतं. आपण शिकलेलो होतो. प्रार्थना करणं म्हणजे काय की आम्ही किती कमकुवत आहोत, आमच्यामध्ये काही क्षमता नाही आहे, आमच्यामध्ये काही सामर्थ्य नाही आहे. जे काय आहे तर हे प्रभू तुझमध्ये आहे. म्हणून प्रार्थना जी आहे ती पूर्णपणे निर्भरता दर्शवते की आमचा सार्वभौम देव आहे आणि आमचा सार्वभौम देव सर्व गोष्टी हाताळू शकतो. म्हणून प्रार्थना करणारा व्यक्ती काय करतो की आपलं सगळं ओझ जे आहे ते म्हणतो मी हे बेअर करू शकत नाही, हे सर्व तुझकडे मी देत आहे. माझ्याजवळ क्षमता नाहीये, माझ्याजवळ कॅपेबिलिटी नाही आहे, तर सगळी कॅपेबिलिटी देवा तुझी आहे. म्हणून प्रार्थना काय आहे की मी नाही तर तू आहे. म्हणून संपूर्णपणे भार जो आहे तो त्याच्यावर देऊन टाकणं. ख्रिस्ती जीवनामध्ये प्रार्थना असं म्हणण्यात येते की तो श्वास आहे. ख्रिस्ती जीवनाचा श्वास हा प्रार्थना आहे. म्हणजे प्रार्थना ज्यावेळेस आपण म्हणतो प्रार्थना म्हणजे काय, जशी श्वास आपली गरज असते जिवंत राहण्यासाठी, तर ख्रिस्ती जीवन जे आहे त्या जीवनामध्ये प्रार्थना हा श्वास आहे असं म्हणण्यात येतं. जसं मनुष्य श्वास असला तर जिवंत राहतो, तर तारणदायी जीवनामध्ये ज्यावेळेस आपण पुढे जातो प्रार्थना इतकी आवश्यक आहे. जर तुम्हाला आध्यात्मिक जीवनात जिवंत राहायचं आहे तर प्रार्थना आवश्यक आहेच. तसेच ख्रिस्ती प्रार्थनेशिवाय आध्यात्मिकरित्या जीवन जगू शकत नाही. आणि प्रार्थना ही विश्वासणाऱ्याची सर्वात मोठी शक्ती आहे, पण तीच सर्वात जास्त दुर्लक्षित केली जाते. हेही आपण तेवढंच पाहतो. प्रार्थनेला सर्वात जास्त दुर्लक्ष पण करण्यात येतं. खूप कमकुवत असं प्रार्थनेला हाताळण्यात येतं. प्रार्थना जी आहे ती देवाबरोबर संवाद ठेवण्याचं साधन आहे. की तुमच्या संगती जो आहे, तुम्हाला जो तुमच्याकडे जो सार्वभौम रीतीनं लक्ष ठेवणार आहे, त्यातून तुम्ही संवाद साधू शकता, त्याशी तुम्ही बोलू शकता. एवढं अद्भुत प्रार्थनेचं सामर्थ्य आहे. आता ज्यावेळेस आपण पाहतो ना की प्रार्थनेत तत्पर असणं म्हणजे काय, तर ही जी प्रार्थना आहे या प्रार्थनेमध्ये सदैव तत्परता जी दाखवते. तत्परता या गोष्टीला की पर्याय नसताना मला किती काय असायला पाहिजे, एकदम तत्पर प्रत्येक गोष्टीमध्ये मला समोर जाणं गरजेचं आहे. देयर इज ओनली वन वे, काय तर प्रार्थना. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये वारंवार ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना येते त्या त्या ठिकाणी त्याच्या अगोदर हे शब्द आहेत, तत्परतेनं प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, खचू नका. वारंवार ज्यावेळेस कधी प्रार्थना करा म्हटलंय ह्याच्या आजूबाजूला हे शब्द तुम्हाला आढळतील. निरंतर करा, खचू नका, तत्परतेनं करा. याचा अर्थ काय, देयर इज नो अदर वे. दुसरा कुठलाच वे नाहीये. या जगात जगत असताना प्रार्थनेशिवाय दुसरा कोणताच वे नाही. तत्परतेनं करा म्हणजे त्याच ठिकाणी त्याच वेळेस तुम्हाला ती करणं गरजेचं आहे. यासाठी की तुम्हाला आणि मला आपली हतबलता प्रदर्शित करता यावी इन एव्हरी सिच्युएशन. प्रत्येक सिच्युएशन मध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये फक्त हीच गोष्ट आहे काय की तुम्ही देवाला समर्पित म्हणावं की देवा आम्ही कोण नाही, आमच्याजवळ क्षमता नाहीये. कधी कधी आपण सिच्युएशन्स पाहताना म्हणतो आय कॅन हँडल दिस, मी हे करू शकतो, माझ्यामध्ये ही क्षमता आहे. पण मी तुम्हाला सांगतो की पवित्र शास्त्र आपल्यामध्ये क्षमता नाहीये. म्हणून निरंतर तत्परतेनं न खचता प्रार्थना करणं. तुम्हाला माहिती सर्वात मोठं उदाहरण काय, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त गेत्सेमनी बागेमध्ये ज्यावेळेस तो जातो आणि प्रार्थनेला जातो, कारण का परिस्थिती कठीण आहे. तो हे दर्शवतो की प्रार्थनेशिवाय दुसरा पर्याय नाहीये. म्हणून म्हटले तत्परतेनं प्रार्थना करा, तत्परतेनं निरंतर प्रार्थना करा. ख्रिस्ता संदर्भात आपण वारंवार पाहतो ख्रिस्त येशू एकांतात गेला प्रार्थनेसाठी. प्रार्थना ही ख्रिस्ती जीवनाचा श्वास आहे. ती करणं अतिशय गरजेचं आहे. याच वचनामध्ये शेवटला भाग जो बी आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जागृत प्रार्थना करणं. जागृत प्रार्थना करणं, जागृत प्रार्थना करणं म्हणजे काय, तर एकदम असं जागृत असणं प्रत्येक वेळेस. तर कोणत्या गोष्टीविषयी जागृत, झोपेत असताना प्रार्थना करणं असा संदर्भ आहे का त्याचा. ओ काय करत आहे, मी प्रार्थना करत आहे. मला माहित नाही तुम्ही किती लोक हॉस्टेलमध्ये जीवन जगलेले आहेत. ख्रिस्ती हॉस्टेलमध्ये जर जगलेला आहात तर तुम्हाला सांगतो वॉर्डन येत असतो आणि सकाळचा एक टाइम असतो आणि तो टाइम जो असतो आल्यानंतर ते नॉक टक टक टक. मग समजा 6 वाजताचा टाइम आहे तर मुलं लगेच जागृत, ख्रिस्ती जर हॉस्टेलला जागे होतात. जागा झाल्यानंतर मग चादर जी आहे ती डोक्यावर घेतात आणि मग वॉर्डन आतमध्ये येतो
ऐ ऐ, तर त्या ठिकाणी एकच आन्सर असतो प्रत्येक मुलाचा, तो प्रार्थना करते मी. पण तो झोपलेला आहे. जेव्हा त्याला हलवण्यात येतं म्हणतो मी प्रार्थना करत आहे. आणि ती एक मला अति आठवण जी आहे ती अशीच आहे माझ्या डोक्यामध्ये. काय तर मी प्रार्थना करत आहे. पण जागृत राहून प्रार्थना करणं याचा अर्थ म्हणजे झोपेमधून जागं राहणं असं काही आहे का? असं बोलण्यात आलेलं आहे का? जागृत राहणं कोणत्या दृष्टिकोनातून बोलण्यात येत आहे? जागृत राहणं म्हणजे नेमकं काय? तर लक्षात घ्या, जागृत राहणं याचा अर्थ आहे सतर्क राहणं. जेव्हा आपण म्हणतो ना की सतर्क राहणं म्हणजे नेमकं काय बरं? कोणत्या गोष्टी संदर्भात सतर्क वाटता तुम्ही? जेव्हा एखादं डेंजर काही गोष्ट येणार, जेव्हा एखाद्या गोष्टीला तुम्ही डेंजरसली फेस करणार आहात, तेव्हा तुम्ही काय करता? जागृत होता. तर ज्यावेळेस म्हणेल ना की जागृत राहून प्रार्थना केला, याचा अर्थ मी सतर्क राहिलं पाहिजे. कशा संदर्भात? पापा संदर्भात. जागृत राहा. ज्या वासना येत आहेत, जे पाप तुमच्या आजूबाजूला येत आहे, त्या संदर्भात काय करणं? जागृत राहायचं. देव बाबा मी हँडल नाही करू शकत, माझं संरक्षण कर प्रभू. कामावर माझं संरक्षण कर प्रभू. कॉलेजमध्ये माझं संरक्षण कर प्रभू. मला घरामध्ये संरक्षण कर, मला बाहेर संरक्षण कर प्रभू, मला गरज आहे. प्रार्थना तुमच्या जीवनातील श्वास आहे. फॉर ईच सिच्युएशन यू नीड टू प्रे. एव्हरी टाइम जागृत राहून प्रार्थना करा. प्रत्येक सिच्युएशनला प्रार्थना करा. प्रत्येक ठिकाणी प्रार्थना करा. कारण ते फार आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. प्रार्थना करा. जागृत राहून प्रार्थना करणं. सैतान सदैव त्याच्या विश्वासणाऱ्या, ख्रिस्ताच्या विश्वासणाऱ्या लोकांसंदर्भात कुयुक्त्या करत असतो. तो कुयुक्त्या करत असतो. लक्षात घ्या, सैतान अजिबात ओमनीपोटेंट, ओमनी प्रेझेंट म्हणजे तो देवा समान असा नाहीये. तो काय करतो? तो कुयुक्त्या करत असतो. तो प्री प्लॅन नाहीये तुमच्या संदर्भात. तो काय करतो? कुयुक्त्या करत असतो. आणि त्या कुयुक्त्यांसंदर्भात तुम्ही सावध असणं फार गरजेचं आहे, फार आवश्यक आहे ते. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला त्या ठिकाणी सदैव एकच गोष्ट सेव्ह करू शकते, आणि ती म्हणजे प्रार्थना. फॉर ईच टाइम, ईच सिच्युएशन तुम्हाला काय करायची आहे? प्रार्थना. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, निरंतर प्रार्थना करा, सतत प्रार्थना करा, खचू नका. हेच दर्शवतं की अवेकनेस, एव्हरी टाइम अवेकनेस. आणि त्यामुळं जागृत राहून प्रार्थना करा. जागृत राहणं, पापाविरुद्ध सतर्क राहणं. जागृत राहणं, सैतानाच्या कुयुक्त्यांविरोधात सावधगिरी बाळगणं. ओ प्लॅन चालू आहे सैतानाचा, आय नीड टू बी व्हेरी अवेअर. मला अवेअर असायला पाहिजे, मला सांभाळायला पाहिजे, कारण का तू कुयुक्त्या करत आहे. तिसरी गोष्ट, देवाची इच्छा आणि त्या इच्छेची जाणीव मला असली पाहिजे, म्हणून मला जागृत राहणं गरजेचं आहे. हो, देवाची इच्छा माझ्या संदर्भात काय आहे, कशी, मला जागृत राहायला पाहिजे. फॉर ईच स्टेप मी एकदम अवेकन असलं पाहिजे. हो, झोपून मेंगळटपणानं नाही, एव्हरी टाइम त्या सिच्युएशन मध्ये. कारण का? प्रार्थना तुमची हतबलता दर्शवते की यू आर नॉट केपेबल. जो सार्वभौम आहे तो आहे. आणि मग संत पॉल सांगत आहे की व्यावहारिक दृष्टिकोनातून तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता, तुमच्याजवळ सगळ्यात मोठं साधन देवानं देऊन ठेवलेलं आहे, ते म्हणजे प्रार्थना. ईच अँड एव्हरी टाइम तुम्ही तेच करू शकता. काय? तर प्रार्थना करा, जागृत राहून प्रार्थना करा. मत्तै वर्तमान 16वा अध्याय 41वा वचन. हा बरं, मत्तै 26वा अध्याय आणि 41वा वचन. 26 चॅप्टर 26 वर्स 41. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त. तुम्ही पाहिलं ही सिच्युएशन कधीची आहे? येशू ख्रिस्त गेत्सेमनी बागेमध्ये, आणि जात असताना तो शिष्यांना म्हणतो की तुम्ही काय करा? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही काय करा? प्रार्थना करा. आता ह्या सिच्युएशन मध्ये आपण ह्याचा कॉन्टेक्स्ट जर अजून बघितला तर येशू ख्रिस्त ह्याच्या अगोदर शिष्यांना याच शुभवर्तमानामध्ये असं म्हणतो की तुम्हाला चाळावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्याविषयी मागणी करण्यात, कुयुक्त्या चालू आहेत, योजना चालू आहेत. मग तुम्ही काय करा? तुम्ही जागृत राहा. आणि ते लोक काय करतात माहिती आहे तुम्हाला?
येशू ख्रिस्त एवढं बोलतो, ख्रिस्त येशू बोलतो त्यांना काय करा, जागृत राहा. आणि ते काय करतात, झोपे जातात. मी अनेक चर्चेसमध्ये जात असतो ना, तर पाळक कंप्लेंट करत असतात मला, पाळक साहेब आमच्या चर्चमध्ये ना लोक झोपतात, आम्ही कितीही बोलत झोपू नका, तर काय करतात, झोपतात. प्रिचर स्नेहल मला एकदा सांगत होते की एक अंकल त्यांच्या चर्चला पूर्वी यायचे, तर ते काय यायचे माहिती आहे, त्यांना झोप लागायची चांगली चर्चमध्ये, आणि त्यांची ठरलेली जागा असायची, ते यायचे आणि त्या फॅनच्या खाली बसायचे आणि तिथे शांत झोपायचे. आणि ते म्हणते की मेसेज चालू झाला ना, ते मस्त झोपायचे, त्यांना आजूबाजूला काय चाललंय काय ते फक्त झोपायला यायचे. ते म्हणजे मला तिथं आलं की मला शांत झोप लागते, आणि म्हणून मी झोप, आणि ते स्पष्ट बोलायचे मला झोप लागते म्हणून मी येतो, मला कुठं नाही लागत, मला इथं झोप लागते. काही जण आहेत किंवा काही लोक आहेत ज्यांना प्रार्थनेचं महत्व माहित नाही, त्यांनी फार लाईटली घेतलेलं आहे. जसं या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः गेत्सेमनीमध्ये आहे, तो प्रार्थनेला जात आहे आणि शिष्यांना त्याच्या ऑलरेडी त्याने सांगितलेलं आहे की पहा तुम्हाला चाळावा असं मागणी झालेली आहे, तुम्ही काय करा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. फार आवश्यक आहे. हु सेज दिस? खुद प्रभू येशू ख्रिस्त. तुम्ही या ठिकाणी जे बसलेले आहात, तुम्हाला जर असं वाटत आहे की तुमच्या जीवनामध्ये ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांना तुम्ही तोंड देत आहात, तुम्हाला यातून बाहेर निघण्यासाठी जर कोणतं साधन प्रभूने देऊन ठेवलेलं आहे, इट्स अ प्रेयर. प्रेयर, प्रार्थना. आणि प्रार्थना करणं आवश्यक आहे. प्रभूला तुमची हतबलता सादर करणं गरजेचं आहे. तुम्ही कळवणं आवश्यक आहे प्रभूला, तुम्हाला सांगणं गरजेचं आहे प्रभूला. काय सांगणं गरजेचं आहे? प्रभू आम्ही कॅपेबल नाहीये, आमच्यामध्ये क्षमता नाहीये. आणि तुम्हाला माहिती हे काय करतात, हे ते सगळं काय बोलत नाही. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेला जातो, हे झोपून जातात. आणि प्रभू येतो आणि पाहत हे काय करतात, ते झोपलेले आहेत. तर त्यांना परत उठवतो, परत जातो, परत येऊन पाहतो, परत झोपलेले. कारण जागृत राहणं गरजेचं आहे. हे समजून घ्या, जेव्हा आपण प्रार्थना करत नाही त्याचा परिणाम काय होतो माहित आहे? जेव्हा परीक्षा येते त्याच्यामध्ये हा सैनिक कधीही उभा राहत नाही, हा पळून जातो, पळून जातो. कारण तो त्या ठिकाणी सामर्थ्य त्याला मिळालं नाही, त्याला निर्भरता परमेश्वरावर मिळाली नाही. आणि ही सिच्युएशन शिष्यांबरोबर झाली का? ॲब्सोल्युटली झाली. याच गेत्सेमनीमध्ये हे झाल्यानंतर त्याला पकडावयास येतं. काय रिझल्ट आहे? अहो त्याला पकडून घेऊन गेले. ह्यांची कमतरता कुठे आहे? यांची कमतरता प्रार्थनेमध्ये. कारण प्रार्थनेनं तुम्हाला कृपा प्राप्त होते. आणि ती कृपा कशी आहे माहिती आहे? ती तुम्हाला सामर्थ्य देते, तुम्हाला दाखवते की पहा तुझ्यामध्ये कॅपेबिलिटी नाहीये, पण जो आहे त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे. तो तुम्हाला धीर देतो, तो तुम्हाला सांगतो की एव्हरीथिंग विल बी फाईन, कारण मी सार्वभौम आहे, मी सर्वोच्च आहे. आणि म्हणून संत पौल काय करत आहे? अध्याय 1, अध्याय 2, अध्याय 3 याच्यामध्ये ख्रिस्त जो सर्वोच्च आहे त्या सर्वोच्चची गोष्ट सांगत आहे. आणि म्हणून व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही कशा रीतीनं जगावं ह्याच्यासाठी सगळ्यात मोठं साधन जर कोणतं देण्यात आलेलं आहे, प्रेयर, प्रार्थना. लेट्स एक्सेप्ट इट की प्रभू आम्ही नाही आहोत सक्षम. क्लेम करण्यासाठी नाही बरं का. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये येणाऱ्या सैतानाला आत्ताच मारून टाकतो, ह्याला बांधून टाकतो, ह्याला चिरडून टाकतो, येशू हे करण्यासाठी नाहीये प्रार्थना. प्रार्थना जी आहे तुमची हतबलता सादर करण्यासाठी आहे, देवावर निर्भरता सादर करण्यासाठी आहे, प्रभूवर पूर्णपणे विसंबून राहण्यासाठी प्रार्थना आहे की तुम्ही नाही आहात, तो आहे. आणि हीच गोष्ट करत आहे. तर पहा ख्रिस्त येशूची स्वतःची प्रार्थना. तो म्हणतो प्रभू तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण कर. का ख्रिस्त येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो. देवा मी तुझा एकुलता एक पुत्र आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर येशूच्या नावामध्ये, स्वतःचं नाव घेऊन. त्यानं हे कधीच केलं नाहीये.
हे कधीच त्यानं केलं नाही. किंवा आपण संत पौलाकडे तर संत पौलाच्या प्रार्थना बघतो, कधीही असं झालेलं नाहीये. हे फॅड नंतर आलेत जन्माला. म्हणून प्रार्थना जी आहे ही तुमची हतबलता सादर करते, आपली निर्भरता प्रभूवर सादर करत आहोत की प्रभू तूच आहेस, प्रभू दे बाप्पा तूच आहेस. आणि मग खाली बघा वचन 3 असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण प्रार्थना करत नाही तेव्हा आपण आध्यात्मिक युद्धात झोपलेले सैनिक आहोत, जसे शिष्य झोपलेले होते. थेसलोनिकरास पहिलं पत्र 5वा अध्याय 18 वचन, प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती करा असं म्हटलंय. फॉर इच सिच्युएशन काय करा, उपकार स्तुती करा असं म्हणतो. म्हणजे प्रार्थना करत असताना कृतज्ञतेसह प्रार्थना करायची. आणि कृतज्ञता काय आहे की थँकफुलनेस, हातबलता, त्याच्यानंतर कृतज्ञता. कृतज्ञता काय करते, खरी प्रार्थना जी आहे ती परमेश्वराजवळ देवाची स्तुती करते आणि कृतज्ञता दर्शवते की वी आर सो थँकफुल. आणि प्रभूला सांगते की मागणी काय करते, हे प्रभू आमच्यामध्ये क्षमता नाही, तुझी कृपा आम्हावर देवा तू कर. समजा एखादं मूल आहे, आई वडिलांकडे येतं आणि आई वडिलांकडे येऊन ते केवळ एकच गोष्ट करत असतं, द्या. आई वडिलांकडे येतं एखादं मूल आणि ते लहान आहे आणि लहान असताना ते येतं आणि देऊन फक्त म्हणतं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे. जेव्हा कधी तोंड उघडतं ते काय करतं, नुसती मागणी करतं. तेव्हा माहिती आहे, त्या आई वडिलांचं नातं त्या मुलाबरोबर एकदम कमजोर आहे. कधी हे झालं तरी ते येताना म्हणतात द्या द्या द्या, मागणी करत आहे. ते नातक संबंध कसे असणार आहेत, एकदम कमजोर. कारण ते मूल कधीही तोंड उघडतं ते काय करतं, मागणीच करतं. पण जर समजा ते मूल येतं आणि त्या मागणी बरोबर कृतज्ञता दर्शवतं, वारंवार ते थँकफुल बनतं, ते म्हणतं धन्यवाद पप्पा, धन्यवाद मम्मा, ते नाते संबंध अधिक दृढ होत जातात. कृतज्ञता काय दर्शवते, कृतज्ञता तुमचे नाते संबंध देवाबरोबर किती दृढ करतं, किती घट्ट बनवतं. त्यामुळे उपकार स्तुती प्रार्थनेमध्ये आवश्यक आहे. उपकार स्तुती प्रार्थनेमध्ये काय आहे, एकदम आवश्यक. तुमच्या जीवनामध्ये आवश्यक कोणती जर गोष्ट असेल, सांगतो मी तुम्हाला, प्रार्थनेमध्ये उपकार स्तुती आहे. उपकार करणं, उपकार स्तुती करणं फार आवश्यक आहे. जो उपकार करतो त्याची स्तुती करणं गरजेचं आहे, त्याला उपकार स्तुती म्हणतात. आजकाल मंडळांमध्ये उपकार स्तुती होत नाही, माहिती आहे. फक्त मुखाद्वारे बोलण्यात येतं, देवानं मला हे दिलं, देवानं मला ते दिलं. आणि जे दिलं ते उघड करून आपण सांगत पण नाही की प्रभूने हे दिलं. मग काय, उपकार स्तुती होतच नाही. त्याच्या लोकांमध्ये त्याचं नाव उंच करणं, त्याची उपकार स्तुती करणं फार आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. थँकफुलनेस असणं फार आवश्यक आहे. तुमची कृतज्ञता तुम्ही दर्शवत आहात. अजिबात उपकार स्तुती काही गोष्टी मागत नाही बरं का, की हा मग उपकार स्तुती ठेवली ना, मोठीच्या मोठी प्रार्थना, मोठीच्या मोठं जेवण, मोठीच्या मोठं अजून काही, ही उपकार स्तुती नाही आहे. उपकार स्तुती याचा अर्थ आहे की देवाच्या लोकांना एकत्रित करणं, देवाने तुमच्यावर केलेलं उपकाराचं स्मरण करणं, एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल केलेल्या उपकाराचं स्मरण करणं. तुम्हाला जर एखाद्या मोठ्या गोष्टीतून, महान एखाद्या भयंकर परिस्थितीतून प्रभूनं वर आणलेलं आहे, प्रभूनं केलेलं आहे अद्भुत गोष्टीद्वारे, तुम्हाला त्याची उपकार स्तुती करायचं, कारण ते आवश्यक आहे. ही इज द ऑर्थर. तो तुमचं जीवन हातामध्ये घेते. तुम्ही प्रार्थना करत आहात तर ती उपकार स्तव करा, कृतज्ञता दर्शवा आपली, फार गरजेचं आहे ते. त्यामुळे उपकार स्तुती संवेद प्रार्थना करणं फार गरजेचं. देवाला कृतज्ञता फार प्रिय आहे बरं का. कृतज्ञ, थँकफुल असतं मनुष्य, देवाला ते फार आवडतं. आपण संपूर्ण जे शास्त्र आहे, जो जुना करार आहे, त्याच्यामध्ये ज्यावेळेस पाहतो आपण, हे जे सगळे राजे महान होऊन गेले, ते लोक ज्यावेळेस अर्पण करायचे तर ते उपकार स्तुतीचे अर्पण असायचे. तुम्ही त्यावेळेस तुम्ही वाचाल की देवाने तो सुवास घेतला, देवाला त्याचा आनंद वाटला, देव शांत झाला, देवाला फार आनंद झाला.
ते काय करायचे, जुन्या करारामध्ये आपण पाहिलेलं आहे की ह्या यहोवा देवाला ते पट करून एखादा महान लढाई झालेली आहे, त्या लढाईमध्ये यांचा विजय झाला तर ते देवाजवळ जाऊन काय करायचे, अर्पण करायचे, उपकार स्तुती यज्ञ करायचे. आणि देवाला शास्त्रामध्ये देवाला तो आवडायचा. मंदिर बांधलं त्याने, उपकार स्तुती यज्ञ केला. एव्हरी टाइम देवाला कृतज्ञता प्रिय आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही गोष्टी घडतात आणि त्या गोष्टींसंदर्भात तुम्ही प्रभूजवळ येतात, उपकार स्तुती करता, देवाला ते आवडतं. देवा न बदलणारा देव आहे. तर उपकार स्तुती यज्ञ जो आहे तो त्याला आवडतो. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की एव्हरी टाइम निरंतर प्रार्थना करा, उपकार स्तुतीस्तव प्रार्थना करा. आपल्या मंडळांना हेच सांगण्यात आलेलं आहे. मंडळांना हीच शिकवण संत पौल देत आहे. उपकार स्तुती करा प्रभूची. एव्हरी टाइम थँकफुल राहा. प्रार्थना करणं, प्रगट करणं, तुमच्या खरी उपासना तुमच्या जीवनातून प्रगट होते. आणि दिस इज द पॅटर्न ऑफ वर्शिप. आणि तो पॅटर्न आपण शिकला पाहिजे. प्रार्थना कशी, उपकार स्तुती सह प्रार्थना विथ थँकफुलनेस, आणि देवाला कृतज्ञतासाठी केलेली प्रार्थना आवडते. तिसरं वचन आता म्हणतो आणखी आम्हासाठी प्रार्थना करा. आता पॉल इकडे काय म्हणत आहे, आता आणखी आम्हासाठी प्रार्थना करा असं तो म्हणत आहे. ओके, पॉल कुठे आहे बरं? मी तुम्हाला सांगितलं पत्र लिहिताना पॉल कुठे आहे? जेलमध्ये आहे. आता पॉल म्हणजे आमच्यासाठी प्रार्थना करा. मग मंडळीनं काय प्रार्थना करायला पाहिजे पॉलासाठी? जेलमधून बाबा निघ. काय कर, येशूच्या नावात मी इथून प्रार्थना करतो, पॉलाला जेलमधून सोडून आणा. आणि पॉल म्हणतो आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि ज्यावेळेस पॉलाने दिलं असं आमच्यासाठी प्रार्थना करा, तर अरे पॉल बघितलं का कसा सेल्फिश आहे. आता म्हणतो आमच्यासाठी प्रार्थना करा. आता सापडला की नाही हा, एवढा बोलत होता पहिल्यापासून, आता कसं म्हणतो आमच्यासाठी प्रार्थना करा. तर काय प्रार्थना करा बरं पॉलासाठी? पॉल काय मागणी करतो बघा, तर म्हणतो आम्हासाठी प्रार्थना करा अशी की, क्लिअर करतो बरं का. काय म्हणतो? क्लिअर करत आहे. नाही तुम्ही मला क्लेम करायला चाललो का पॉलाला आत्ताच्या आत्ता पेत्रासारखं सोडून आण, असं नाही येते. पॉल म्हणतो कशी प्रार्थना करा, तो म्हणतो ख्रिस्ताच्या ज्या गुजामुळे बी बंधनात आहे. म्हणजे ख्रिस्तानं जी गुज मला दिलेलं होतं, ते गुजाविषयी पण आपण ऐकूया बरं का. ते गुज काय होतं कोण सांगेल मला? मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे गुज काय होतं बरं माहिती तुम्हाला? रेव्हेलेशन. कसलं रेव्हेलेशन होते? कोणतं गुज होतं बरं जे पॉलाला समजलेलं होतं? गुज म्हणजे रहस्य, रहस्य म्हणजे सिक्रेट थिंग. कोणतं गुज होते? मी हे शिकवले बरं का तुम्हाला. कोणतं गुज होतं? इफिस्करास पत्रात होतं हे गुज. हा, काय होतं हे गुज? वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताचं काय होतं गुज हे? कोण सांगेल बरं मला? पट करून सांगा बरं. कोण सांगेल लवकर? कोणतं गुज पावलाला माहित होतं? सुवार्थेचं. बरोबर. पण काय काय सुवार्थेचं गुज होतंय? बरोबर आहे, सुवार्थेचं गुज होतं, पण काय गुज होतंय? लवकर लवकर. बरोबर आहे, सुवार्थेचं गुज होतं, वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताचं गुज होतं, हे बरोबर आहे. पण हे कशा संदर्भात गुज होत आहे? हा, पण काय गुज काय होतंय? रहस्य काय होतंय जे कुणाला माहित नव्हतं पूर्वी? पॉल म्हणतो ते मला प्रगट झालं, ते मला सांगितलं गुज आहे. आणि ते गुज म्हणतो ते हे आहे. आणि ते गुज तो काय प्रगट करतो? सुवार्थ कुणासाठी? यहुद्यांसाठी. ते गुज होतं. ते सुवार्थ काय परराष्ट्रीयांसाठी होते. आणि ते गुज होतं. ते गुज काय केलं परमेश्वरानं? मला प्रगट केलं. आणि मी बघा हे तुम्हाला सांगत आहे की आता सुवार्थ काय आहे? सुवार्थ सर्वांसाठी आहे. ह्याच्यामध्ये यहुदी, हेलेनी, स्त्री, पुरुष, पर असं काहीच नाही आहे. आणि हे गुज होतं म्हणतो तो की देवानं अविश्वासणाऱ्यांसाठी, अन्य जातींसाठी देवानं सुवार्थीची दारं उघडले. अरे हे गुज होतं. आणि ते तो सांगत आहे, तो संधी देत आहे. तो अजिबात असं म्हणत नाही की माझ्या सुटकेसाठी प्रार्थना करा. तो असं बोलला का माझ्या सुटकेसाठी प्रार्थना करा? माझ्यासाठी मी जो बंधनात आहे, जे गुज मला समजलेला आहे, त्यासाठी प्रार्थना करा. काय काय प्रार्थना आहे बघा ती. तो काय म्हणत आहे? तो असं म्हणत आहे अशी की ख्रिस्ताच्या ज्या गुजामुळे मी बंधनात आहे ते सांगावयास
देवाने आम्हासाठी वचनाचे द्वार उघडावे. तो प्रार्थना काय करत आहे? अरे मी बंधनामध्ये आहे, पण जे गुज मला कळालेलं आहे ते गुज इतरांना मी सांगावं, यासाठी देवानं द्वार उघडावं. देवानं मला अजून संधी द्यावी की मी सुवार्ता सांगावी. तो मला माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. तो स्वतःच्या आरोग्यासाठी प्रार्थना मागत आहे का? नाही. ज्यावेळेस आपण ऍज अ चर्च बंधू वर्गांसाठी प्रार्थना करतो, त्यावेळेस प्रार्थना करत असताना त्या प्रार्थनेचं ओझं ज्यावेळेस आपण घेतो, त्यावेळेस आपण हे समजलं पाहिजे की आपण प्रार्थना करण्याचा उद्देश काय आहे, आपण कोणत्या उद्देशाने प्रार्थना करत आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो मी प्रार्थना करत आहे, तो प्रार्थनेचा उद्देश तुम्हाला आणि मला माहित असणं गरजेचं आहे. हो, आम्हासाठी प्रार्थना करा. कशासाठी प्रार्थना करा? काय व्हावं म्हणून प्रार्थना करा. कोणती गोष्ट घडणं आहे म्हणून प्रार्थना करा. परमेश्वर देवबाप लोकांचं हृदय उघडतो, त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो. परमेश्वर देवबाप संधी देतो सुवार्तेची. परमेश्वर देवबाप लोकांना तयार करतो सुवार्तेसाठी. इट्स नॉट मॅन. मी जाऊन दार ठोकलं, मी जाऊन व्यक्तिसंगती बोललो, मी जाऊन त्याला प्रभूकडे आणलं, मी काय करू नाही शकणार आहे. हे कार्य देवानं करणं गरजेचं आहे. आपल्याला स्टोरी माहित आहे लुदियाची, फिलिप्पीची. आठवलं तुम्हाला स्टोरी काय होती? लुदियाची स्टोरी. पॉल जातो आणि तिथे त्या वचनात काय लिहिलं आहे तुम्हाला आठवतं? आपण शिकलेलं होतं बघा. काय शिकलेलं होतं प्रेषितांच्या कृत्यामध्ये? तो तिथं जातो आणि गेल्यानंतर तो सुवार्थ सांगतो. आणि सुवार्थ सांगितल्यावर काय होतं? तिथे एक वचन होतं, आठवतं तुम्हाला ते वचन काय होतं? लुदियाचं ओपन केलं. काय होतं की देवबापानं तिचं हृदय मोकळं केलं. कशासाठी? प्रभूचं वचन स्वीकारण्यासाठी. इट इज गॉड हू क्रिएट्स. देव आहे तो काय करतो? तो हृदय उघडतो. आणि संत पॉल बिलकुल ती गोष्ट सांगत आहे मंडळीला की हे मंडळी आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही या गुजामुळे जे बंधनात आहोत, आमच्यासाठी प्रार्थना करा की देवानं सुवार्तेसाठी, त्याच्या सेवेसाठी द्वार उघडावेत, लोकांची मनं उघडावेत. आणि आम्ही जी सुवार्ता सांगत आहे ती सुवार्ता त्यांच्यापर्यंत जावी. मंडळी, हे फार आवश्यक आहे की काय धोरणानं आपण पुढे निघालेलो आहोत आणि काय धोरणानं आपण प्रार्थना करत आहोत. तुम्ही पहा, आपण आपल्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करताय. कायसाठी प्रार्थना करताय? की लिटरली त्यांना आरोग्य मिळावं म्हणून, की त्या आरोग्याद्वारे काय प्राप्त व्हावं, त्यांना काय मिळावं याचं कनेक्शन आध्यात्मिकता आहे का? आम्ही आपल्या लेकरांच्या विवाहासाठी प्रार्थना करतो. ओ देवबापा यांना विवाह व्हावा, यांचं चांगलं व्हावं. म्हणजे चांगलं व्हावं यांचा अर्थ काय बरं? की देवबापा तुझ्या वचनात लिहिल्याप्रमाणे गॉडली फॅमिलीज उभ्या राहाव्यात. प्रभू देवबापा गॉडली चिल्ड्रनचे आई बाप त्यांनी व्हावं. प्रभू देवबापा आमची इच्छा आहे ती. दृष्टिकोन काय आहे प्रार्थनेचा? कोणत्या दृष्टिकोनातून आपण प्रार्थना करत आहे? अरे प्रभू देवबापा यांना घर मिळावं. कशासाठी घर मिळावं? काय गरज आहे? काय आवश्यकता आहे? ऑलवेज रिमेंबर व्हाय यू प्रे फॉर. उद्देश काय आहे त्याचा? कोणत्या उद्देशासाठी तुम्ही प्रार्थना करतात? ओ बाळासाहेब आमच्या मुलासाठी प्रार्थना करा. का प्रार्थना करायची आणि कशाबद्दल प्रार्थना करायची? कशासाठी प्रार्थना करायची? अहो आमच्या मुलीसाठी प्रार्थना करा. तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही काय मागत आहात? तुमची इच्छा काय आहे? आर यू क्लिअर इन युअर माइंड की तुम्ही काय मागत आहात? लक्षात घ्या, हा व्यक्ती खुद्द तुरुंगामध्ये आहे, तो म्हणतो आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि प्राथमिक विचार आपले असे येतील की हा तुरुंगामध्ये, हा बंधनामध्ये आहे आणि हा काय मागेल बरं? हा म्हणेल की या बंधनामधून मी मुक्त व्हावं म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा. नाही, आज आहे तो म्हणतो जे गुज आम्हाला कळालेलं आहे ते गुज अजून आम्हाला लोकांपर्यंत न्यायचं आहे. देवानं या गुजासाठी, या सुवार्तेसाठी द्वार उघडावेत म्हणून प्रार्थना करा. प्रार्थना फार आवश्यक आहे. प्रार्थना फार गरजेची आहे. प्रार्थना तुमची मागणी दर्शवते, पण त्या मागणी मागे जे कारण आहे त्या संदर्भात तुम्ही क्लिअर आहात का? तुम्हाला माहित आहे का तुम्ही काय मागत आहात?
तुम्ही प्रभूजवळ कोणत्या अपेक्षेने जातात, गॉड नोज युअर हार्ट. कदाचित तुम्ही फसवायचा प्रयत्न करत असाल देवाला. नाही दे बापा, मागच्या दारानं आत येतो, समोर तर सांगत आहे तुला चांगलं होईल, चांगलं कर म्हणून. एक आई वडील होते, त्यांचा मुलगा ना फार बिघडलेला होता आणि ते एका पाळकाजवळ जाऊन म्हणायचे की पाळक साहेब, आमच्या मुलासाठी प्रार्थना करा. आमचा मुलगा चांगला झाला ना, त्यानं प्रभूची सेवा वगैरे केली ना तरी पण चालेल, पण हा नशेडी बिघडलेला आहे, तो चांगला व्हावा अशी इच्छा. आणि मग झाला ना चांगला, तो चांगला झाला एकदम, आणि एकदम छानपैकी चर्चमध्ये जाऊ वगैरे लागला. आणि जेव्हा त्यांनी त्याच्या आई वडिलांना सांगितलं की आता मी थोडंसं प्रभूची सेवा वगैरे करायची आहे मला, आणि त्यामुळं मला ह्या गोष्टीतून बाहेर येणं गरजेचं, ते म्हटलं नाही नाही नाही, तसं नको करू बाळा, तू संपूर्णपणे तू बघ ना ते पाळक कसे असतात बघ, सेवेकरी कसे असतात, पैसा वगैरे नसतो, भिकेला लागशील ना, तू नको करू ना असं. म्हणजे लिटरली दे हॅव काउंटेड देम. जेव्हा काही नाही आहे तो चांगला व्हावा, मागच्या दारानं कसा आत यावा आम्ही, हा उद्देश आहे. पण ह्या रियालिटी फेस होते, दे आर नॉट ऍक्सेप्टेड. प्रभू दे बाबा काही कर, मला चांगलं काम दे. काम दिलंच ना प्रभू, मी बघ माझा पगार झाला, मी एवढे पैसे आहेत ना दरवेळेस दानात टाकेन. मी ठरवलं ना प्रभू, दे बाबा देणार ना, सांगितलं ना तुला. आणि मग काम वगैरे लागलेलं आहे ना, आफ्टर दॅट पॉकेट से नहीं निकल रहा है भाई अपना. हे तर हा जडच झालं, नाही होत तिथं जातच नाही. पण लागण्या अगोदर प्रभू नक्की सांगतो मी देणार, प्रभू नक्की मी करणार. एकदम लागल्यानंतर भाऊ फिरला ना. ही प्रत्येकाची स्टोरी आहे. वी डज दिस. चोरी करतो आपण, चोर झालो. हे असं आपण करतो का? हो करतो. प्रत्येक जण आपण या ठिकाणी बसलो, आपण हे करतो. मग ते त्या वेळे संदर्भात असो, एखाद्या मोठ्या कुठल्या ह्याच्यातून गेलो, आपण नवस कर, दे बापा जर असं काही झालं ना तर मग मी अमुक अमुक वागेन, मी अमुक अमुक करेन. आणि मग विनंत्या आणि प्रार्थना आणि अमुक आणि तमुक करू लागतो. पण हे होऊ शकतं नाही, तुम्ही तुमच्या कृतीमध्ये ते आणत नाही. पण खरी सुवार्ता प्रगट केल्याशिवाय समजणार नाहीये. संत पॉल इतका फर्म आहे या गोष्टींसंदर्भात. तो म्हणतो की नाही, देवानं सुवार्तेची दारच उघडायला पाहिजेत. माझ्यासाठी सुवार्तेची दारच उघडायला पाहिजे, यासाठी प्रार्थना करा. मी दुसरं काहीच मागत नाहीये प्रभूकडून. अहो मी आज बंधनामध्ये, देवा पण मला अजून मोठ्या बंधनात टाकावं, नो वरीज. मला काही काळजी नाहीये, मी ह्याच्या अजून मोठ्या संकटामध्ये जाईन, मी अजून दुःखामध्ये जाईन, पण मला सुवार्तेची संधी मिळावी. मी प्रभूकडे काय मागत आहे ते मला कळावं. तुम्हाला मी एक अद्भुत अशी गोष्ट सांगतो. आपण जो शास्त्रभाग वाचला मत्तेयाचा, गेत्सेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पकडण्यात येतात आणि आल्यानंतर पेत्र येतो आणि पेत्र म्हणतो की आता लढाईचा वेळ झालेला, आता तलवार काढावी का मारावं का. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की यासाठी मी आहे का, मी आता माझ्या पित्याला सांगितलं तर पिता माझ्या स्वर्गातील सैन्य पाठवणार नाही का. आपण हे काय करत आहोत ना, त्या संदर्भात आपल्याला क्लॅरिटी हवी आहे. आम्ही काय करत आहोत, आमचे नातेसंबंध प्रभू बरोबर कसे आहेत, आम्ही कोणती विनंती घेऊन प्रभूजवळ येत आहे, आमची प्रार्थना नेमकी काय आहे, आणि ते आम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून आपण गीत गायला बघा स्टार्टिंगला, देवराया आम्ही दीनदया सागराचे, तूच सांग लेकरांना कशी करावी प्रार्थना. आम्हाला समजतच नाही, कारण आम्ही एवढे भ्रष्ट आहोत. आम्ही वारंवार आमची भ्रष्टता प्रार्थनेत सादर करतो. इतके भ्रष्ट आहोत की आल्यानंतर आपण प्रार्थनेमध्ये मोठे मोठे शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. जर लोकांमध्ये प्रार्थना करायला सांगितली तर असं काहीतरी मोठे विलक्षण शब्दांचा वापर करून लोकांना कसं भुरळ पाडावी शब्दांद्वारे, ते आपलं टार्गेट असतं. प्रार्थनेद्वारे कसे टोमणे द्यावेत लोकांना, ते असतं. मला एकदा त्या चर्चमध्ये ठाऊक आहे की एक आंटी का अंकल प्रार्थनेला उभं राहिले, आणि ते प्रार्थनेला उभं राहिल्यावर चर्चमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स ते प्रार्थनेमध्ये सांगू लागले की दे बापा ह्या चर्चमध्ये अमुक अमुक लोकांचा अमुक अमुक, दे बाबा तू पहा, तू पहा, दे बापा तू पाहून घे. म्हणजे बघ असं असं चालू आहे, लोक असे वागायला लागले, दे बापा तू पाहून घे. म्हणजे तिला जे बोलायचंय देवाच्या नावामध्ये सगळं टाकण्यात येत आहे.
आणि प्रार्थना आहे ना, कोण काय बोलू शकत नाही. प्रार्थनेचे वापर अशाही प्रकारे होत आहेत. खूप अवेअर राहा त्या गोष्टी संदर्भात. आपण काय करायला लागलेलो आहोत आणि काय करत आहोत त्या संदर्भात आपण जागृत राहणं गरजेचं आहे. कारण प्रार्थना आपल्याला सांगते की उपकार स्तुती संवेद येते, आणि उपकार स्तुती संवेद ज्यावेळेस येते, तुम्ही प्रार्थना करण्या अगोदर तुमची मागणी काय ती पडताळून करा. आज इथं बसलेले कदाचित तुम्ही मागत असाल की बाबा मला चांगली नोकरी मिळावी, मला चांगली छोकरी मिळावी, मला चांगलं घर मिळावं, मला काही कशासाठी, काय उद्देश आहे. संत पौलाचा फार क्लिअर, हा एकदम उत्तम उदाहरण आहे. बंधनामध्ये काय मागत येतो किंवा काय प्रार्थना करायला सांगत आहे. आपण फार क्लिअर असावं की आपण परमेश्वरात देवाचं गौरव करण्यासाठी मागत आहोत का, ह्याच्यातून देवाचं गौरव होत आहे का, ते फार गरजेचं आहे. आणि मग तो या ठिकाणी सांगतो की जे गुज आहे, जे रहस्य आहे, ते लपलेलं रहस्य. इफिसियन्स पत्र 3 अध्याय 6 वचन, की परराष्ट्रीय लोकांना ही सुवार्तेचं रहस्य, आणि हे रहस्य होतं ख्रिस्ताचं वधस्तंभ, पाप विमोचन आणि तारण. या संदर्भात ते रहस्य होतं. 3 अध्याय 6 वचन. तर म्हणजे हे गुज मला होतं. वाचाल कधी तुम्हाला समजेल मग ते गुज काय होतं. इफिस 3:6. ते रहस्य हे की परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने आमच्या बरोबर वतनबंधू, आमच्या बरोबर एक शरीर व आमच्या बरोबर वचनाचे वाटेकरी आहे. आणि हे ते अभिवचन होतं, आणि हे ते रहस्य होतं. काय रहस्य होतं की परराष्ट्रीय लोक आता अभिवचनाचे काय झालेले आहेत, वाटेकरी झालेले आहेत. ते पूर्वी नव्हते, आणि मला ते रहस्य समजलेलं आहे, म्हणून मी काय करावं, मी आता पुढे जावं. आणि पौल असं म्हणतो की पहा, ही सुवार्थ मला कशी सांगायची ना, धैर्यानं सांगायचे. कशी सांगायची मला, तो म्हणतो धैर्यानं सांगायचे. मंडळीला सांगतो, मंडळी माझ्यासाठी ही प्रार्थना करा. काय म्हणून प्रार्थना करा, जी गुज मला समजलेलं आहे ते मला सांगायचंय. देव दार उघडतो, देवानं दार उघडायला पाहिजे, आणि त्याहून पलीकडे देवानं मला धैर्य द्यावं ती सुवार्थ सांगण्यासाठी. कारण सुवार्थ सांगण्यासाठी 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि ती 2 गोष्टी, पहिली गोष्ट अशी आहे की सुवार्थ सांगत असताना स्पष्टता हवी आहे, सुस्पष्टता हवी आहे, की तुम्ही काय बोलत आहात त्यासाठी तुम्ही स्पष्ट हवं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये धैर्य हवं आहे. धैर्य आणि सुस्पष्टता जी आहे त्यानंच तुम्ही सुवार्ता इतरांना सांगू शकता. धैर्य आणि स्पष्टता ही तुमच्या मुखात येण्या अगोदर तुमच्या शरीरामध्ये येणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या देहबोलीमध्ये सुस्पष्टता नाही आहे तोपर्यंत तुम्ही सुवार्ता सांगू शकत नाही. जोपर्यंत तुमच्या देहबोलीमध्ये धैर्य नाही आहे तोपर्यंत तुम्ही सुवार्थ सांगू शकत नाही. मग देहबोलीमध्ये येणं याचा अर्थ ती सुवार्थ स्वतःमध्ये जगणं. नाहीतर तुम्हाला माहित आहे आपण कसं राहतो जगासमोर. जगासमोर आपण राहत असताना काय करतो बघा. वचन पुढचं जे आहे ते असं म्हटलेलं आहे की देहबोलीमध्ये येण्या अगोदर काही घटना आहेत, त्या घटना घडतात. कलसीकरास पत्र 4 अध्याय 5 वचन, बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेनं वागा, संधी साधून घ्या. बाहेरच्या लोकांबरोबर कसे वागा, सुज्ञतेनं वागा. मी तुम्हाला सांगितलं की सुवार्ता 2 गोष्टींद्वारे प्रगट होते, सुस्पष्टतेद्वारे आणि धैर्याद्वारे. सुवार्थ तुम्ही सांगू शकता. सुवार्थ कुणाकुणाला सांगायचे, आपण म्हणतो आपल्या प्रत्येकाला सुवार्थ सांगायचे, पण ती सुवार्ता कशी दिसली पाहिजे, सुस्पष्टतेनं आणि धैर्यानं. ते कुठे दिसायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये. सुस्पष्टता आणि धैर्य, ते जर नसेल तुम्ही इतरांपर्यंत सुवार्थ घेऊ शकत नाही. म्हणून पौल म्हणतो आमच्यासाठी प्रार्थना करा की आम्हाला ते धैर्य प्राप्त व्हावं. सुस्पष्टता आणि धैर्य. सुस्पष्टता असण्यासाठी तुम्हाला सुवार्ता माहीत असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, जर सुवार्ता माहीत आहे तर तुम्ही जगणं गरजेचं आहे. जर तुम्ही सुवार्ता जगत आहात तर तुमच्यामध्ये धैर्य येईल, आणि ज्यावेळेस धैर्य येतं तुमच्या देहबोलीद्वारे ते येतं, त्यावेळेस ती सुस्पष्टता आल्या कारणानं तुम्ही खूप चांगल्या रीतीने ती सुवार्ता प्रगट करू शकता. पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस जीवन जगता त्याच्यामध्ये जर सुस्पष्टता नसेल, सुस्पष्टता नाही, याचा अर्थ काय आहे माहिती आहे तुम्हाला. सुस्पष्टतेच्या विरोधात काय आहे, अस्पष्टता. की तुम्ही स्पष्ट आहात का, नाही, अस्पष्टता आहे. देर इज ऑलवेज बीन क्वेश्चन मार्क इन युअर लाईफ. प्रत्येक गोष्ट करण्या अगोदर तुम्ही त्याबद्दल कॉन्फिडंट नाहीये. अहो तुम्ही मुखाने बोलत आहात चोरी करू नको बरं का रे,
आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून तुमच्या आजूबाजूला असणारे लोक जे आहेत ते पाहतात आणि म्हणतात, ही स्वतः चोर आहे, ही व्यक्ती स्वतःच तर चोर आहे. पण मुखाद्वारे काय बोलत आहे की चोरी करू नको. अस्पष्टता आहे, म्हणून तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये कधीच नसणार आहे, ते धैर्य तुमच्यामध्ये कधीच नसणार आहे. कारण तुम्ही सुवार्थ जगत नाहीये, कारण तुम्ही सुवार्थ जगत नाहीये. आणि त्यामुळे काय होत आहे बघा, शहाणपणाचं जीवन असण्यासाठी खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने एक अद्भुत असं उदाहरण दिलेलं आहे. बघूया आपण ते वचन काय म्हणतं आपल्याला. ते वचन बघा, मत्तेय शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 16वा वचन. ह्या जगात मग कसं राहा तुम्ही असं म्हटलेलं आहे. वाचाल का? पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी काय करतो तुम्हाला पाठवतो. बर, पुढं. म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. निरुपद्रवी व्हा. तो काय म्हणतो, तुम्ही कसे व्हा? सापासारखे चतुर. हो, म्हणजे तो येशू ख्रिस्त डायरेक्टली म्हणतो सापासारखे व्हा. अरे असंच आहे का हे? आता बघा या ठिकाणी जे जे बोललेलं आहे आपण सदैव कॉन्टेक्स्ट पाहणं गरजेचं आहे. कॉन्टेक्स्ट मध्ये आपण काय पाहतो, सिंह सैतानालाही बोललेलं आहे आणि सिंह ख्रिस्त येशूलाही बोललेलं आहे. मग तुम्हाला आणि मला कॉन्टेक्स्ट पाहणं गरजेचं आहे. कॉन्टेक्स्ट मध्ये काय लिहिलंय, गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे शोधित फिरत आहे. कोण म्हणत आहे? सैतानाच्या संदर्भ आहे. सिंह यहुद्याचा सिंह असं म्हटलेलं आहे. हो, मग ते कोणा संदर्भात आहे? येशू ख्रिस्ता संदर्भात. मग जी गुणवैशिष्ट्य आहेत त्या दृष्टिकोनातून पाहणं आपल्याला गरजेचं आहे. ज्यावेळेस साप म्हटलेला आहे तर आपल्याला हे कळायला पाहिजे की साप का म्हटलेलं आहे. सापासारखे कसे व्हा? चतुर व्हा. ज्यावेळेस तुम्ही जगात जीवन जगता तुमच्यामध्ये सुस्पष्टता नाहीये, याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये अस्पष्टता आहे. अस्पष्टता जर आहे तर तुमच्या जीवनामध्ये खोटं बोलणं आहे, तुमच्या जीवनामध्ये फसवणूक आहे आणि तुम्ही क्रोधी आहात आणि तुम्ही अस्पष्ट रीतीने जीवन जगता लोकांसमोर, तर तुमची स्पष्टता कशी इतरांना दिसून येईल. आणि म्हणून पॉल काय म्हणतो, मंडळी आमच्यासाठी प्रार्थना करा की देवानं आम्हाला धैर्य द्यावं. धैर्य तुम्हाला काय करतं? धैर्य तुम्हाला खोट्यापासून लांब ठेवतं. हे लक्षात घ्या. तुमची टेस्ट मनी तुमच्या कामावर कशी आहे, कारण ते तुमचं बॅटलफील्ड आहे, तुमची युद्धभूमी आहे. आणि त्या युद्धभूमीवर तुमचं व्यक्तिमत्व काय नाव ठेवत आहे तुम्हाला. हो, तुम्ही आले द्या रनिंग भाग रेवलो. हे बाबा, ह्यांनी कोण बोलायचं? तोंड उघडलं तर नुसती फसवणूक आहे ह्याच्या तोंडामध्ये. बहुत फसत आहे भाई. व्हॉट इज युअर टेस्टमनी एक्झॅक्टली? तुमची साक्षात काय आहे नेमकी त्या ठिकाणी? तुम्ही कसं जगत आहात त्या ठिकाणी? तुमच्यामध्ये ट्रुथफुलनेस आहे, सत्य आहे तुमच्यामध्ये का सत्यानं भरलेलं आहोत तुम्ही? स्पष्टता नाहीये, स्पष्टता नाहीये. मग काय आहे? खोटं बोलणं आहे. तुमच्यामध्ये काय आहे? फसवणूक आहे. तुमच्यामध्ये काय आहे? क्रोधी स्वभाव आहे, राग भरलेला आहे सदैव. आणि त्यामुळं काय होत आहे की तुम्ही स्पष्टपणे संवाद साधू शकत नाहीये. तुम्ही लोकांबरोबर स्पष्टपणे संवाद साधू शकत नाहीये. आणि त्यामुळे ख्रिस्त येशू फार सुंदर रीतीने बोलतो, बाहेरच्या लोकांबरोबर शुद्धतेनं राहा. बाहेरच्या लोकांबरोबर शुद्धतेनं राहणं म्हणजे काय? लक्षात घ्या, हे फार आवश्यक आहे. जर मंडळी समविश्वासी आहे आणि मंडळीमध्ये जे तुम्ही जीवन जगता ते विश्वासणाऱ्याचं जीवन आहे, कारण तुम्ही समविश्वासी असल्या कारणानं तुमचा विश्वास एक आहे. तुम्ही जे काही बोलता ते एकाच उद्देशानं समजून घेण्यात येतं, असं बाहेर नाहीये. तुमच्या बोलण्याची ढब, तुमच्या बोलण्याचे विचार हे समविचारी असल्या कारणानं एकाच दृष्टिकोनातून मान्य होत आहे. पण हे बाहेरही तसंच आहे का? किंवा जसं तुम्ही बाहेर जगता तसंच तुम्ही मंडळीत जगत असाल तर तुमचा प्रॉब्लेम आहे. बाहेर जगत असताना बाहेरच्या लोकांबरोबर कसं राहायचं पवित्र शास्त्र तुम्हाला सांगतं. ते पवित्र शास्त्र काय म्हणतं? तुम्ही सापासारखे कसे असा? शहाणे आणि कबुतरासारखे निरुपद्रवी असा. साप कसा शहाणा असतो बरं? तुम्हाला माहिती आहे साप कसा असतो? कधी तुम्ही डिस्कवरी वगैरे बघितलेला आहे किंवा काय काय असतं बरं सापाचं एखादं वैशिष्ट्य मला तुम्ही सांगाल का की साप काय करत असतो?
सापासारखं कसं असायला पाहिजे बरं? काय तुम्हाला सांगता येईल मला? एखादं उदाहरण असा की साप असा असतो म्हणून कदाचित शास्त्र आपल्याला तसं बोलत आहे. एखादं सापाचं उदाहरण. आपल्या युवा साफलीला एक साप आलेला आणि पटकरून सूरज नाही, तो सूरज गेला आणि जाऊन त्यानं काय केलं, साप डायरेक्टली हातातच पकडला. हातात पकडून असा गुंडाळ, अरे सगळे ओरडायला लागले की अरे काय 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 म्हणून, मी सर्प मित्र आहे, मला काय नाही, मी पकडतो साप. आणि त्यानं हातात डायरेक्टली साप पकडलेला. सगळेच नसतात विषारी. हा, खूप सगळ्यात जास्त कसं असतं, चप्पल. पण त्याच्यामध्ये एक असतं, काय असतं, दे आर ऑलवेज अलर्ट. काय असतात, ऑलवेज अलर्ट. साप काय असतो, ऑलवेज सतर्क. सापाचं पहिलं गुणवैशिष्ट्य काय, तो कसा आहे, सतर्क आहे. तुम्ही बाहेरच्या जगामध्ये जगत असताना येशू ख्रिस्त ज्यावेळेस म्हणतो ना, बाहेरच्या लोकांबरोबर तुम्ही सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. याचा अर्थ काय की सदैव सतर्क. तुमच्या अराउंड जो सर्कल आहे त्याच्या संदर्भात तुम्ही कसं असलं पाहिजे, सतर्क. तुम्ही केअरलेस नसायला पाहिजे. ठीक आहे. केअरलेस म्हणजे काय, अरे यार चर्चमध्ये माझा भाऊ आहे ना, माझा दिनेश भाऊ आहे ना, अरे त्यासारखाच मी बाहेर जो माझा भाऊ आहे ना तो पण माझा दिनेश. नाही होऊ शकत बरं का. यू कॅनॉट काउंट देम. कधीच नाही. अरे चर्चमध्ये माझे फ्रेंड्स आहेत ना, तसंच तो तिकडचा पण माझा फ्रेंड. नाही होऊ शकत, कधीच नाही. भूतांची पूजा करणारे कधीच तसे नाहीत. यू कॅनॉट काउंट देम. ऑलवेज रिमेंबर. अरे आम्ही एका ताटात जेवतो माहिती आहे, ऑफिस आमचा भारी चालू आहे, मज्जा आहे आमची एकदम. यू कॅनॉट काउंट देम. सतर्क राहा सदैव. व्हेरी शार्प, व्हेरी शार्प. मी एकदा नाशिकमध्ये होतो आणि नाशिकमध्ये असताना मी एकदा शिकार करायला गेलो आणि वायपर जो असतो ना, वायपर म्हणजे घोणस, तो असा मातीमध्ये असा दबा धरून बसलेला होता आणि मला माहित नव्हतं की तो आहे म्हणून. आणि माझं वरच बघत मी चाललोय आणि तो दबा धरून बसलेला होता साप. सतर्क बघा किती आहे. आणि जसं माझं पाऊल पडलं तसा तो पावलाच्या आवाजानं किंवा त्या व्हायब्रन्सनी जो काय होतो, सतर्क होता ते की लांबच आहे कोणतरी आणि माझ्या दिशेने येत आहे. तो सतर्कपणा दर्शवतो. बाहेरच्या लोकांबरोबर एकदम शार्प राहा. ज्यावेळेस मी जवळ गेलो आणि माझा पाय होता, माझ्या लांब तो होता आणि जेव्हा पायाचं व्हायब्रेशन झालं त्यानं अख्खीच्या अख्खी धूळ जी आहे ती मजवर फिरवली जोरात एकदम. सगळी धूळ त्यानं उडवली कारण तो धुळीत बसलेला होता. व्हायब्रेशन समजतं त्याला की कोणीतरी येत आहे. येशू ख्रिस्त ज्या वेळेस कधी प्राण्यांची उदाहरणं तुम्हाला आणि मला देतो, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की त्याच्या गुणवैशिष्ट्यांकडे आपल्याला जायला पाहिजे. आणि ते पहिलं गुणवैशिष्ट्य आपल्याला काय कळतं की सतर्कपणा. नेहमी सतर्क असतात. दुसरी गोष्ट, सर्प काय करतो, आपला धोका ओळखतो. साप काय करतो, आपला धोका ओळखतो. फार आवश्यक आहे. बाहेरच्या लोकांबरोबर असताना तुम्हाला धोका ओळखता येतो का? ते काय करतात, ते धोका ओळखतात. आणि म्हणून पॉल म्हणत आहे आमच्यासाठी प्रार्थना करा मंडळी. का बरं? आम्हाला सुवार्ता सांगायची आहे, गुज आहे, आम्हाला कळवायचं आहे. आणि वी नीड प्रेयर. प्रेयर फॉर व्हॉट? देवबापांनाच द्वार उघडावे सुवार्तेसाठी. आणि ही सुवार्ता आम्ही धैर्यानं सांगावी. आणि धैर्यामध्ये काय आहे? सुस्पष्टता आहे. सुस्पष्टतेकडे गेल्यावर आपल्याला काय कळतं की खुद्द प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की बाहेरच्या लोकांबरोबर तुम्ही कसं राहायला पाहिजे. ती सुस्पष्टता तुमच्यामध्ये असायला पाहिजे, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये असायला पाहिजे. तुमच्यामध्ये खोटेपणा नसावा, फसवणूक नसावी, क्रोध नसावा. तर तुम्ही कसं जीवन जगावं, तुमच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स असावं. कशासारखं? अरे हे 2 प्राणी दिले त्या ठिकाणी, तसं कॅरेक्टरिस्टिक्स. कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? सापासारखे चतुर. का बरं? कारण ते सतर्क आहेत.
दुसरी गोष्ट काय करतात, ते धोका ओळखतात. ते काय करतात, धोका ओळखतात. तुम्ही बाहेरच्या जगामध्ये धोका ओळखणं गरजेचं आहे. इन युअर ऑफिसेस, इन युअर कॉलेज, इन युअर स्कूल, एव्हरीवेअर तुम्हाला धोका ओळखणं गरजेचं आहे. इव्हन घरामध्ये, घराच्या आजूबाजूला तुमचे शेजारी, नाही ना असं थोडी आहे, आम्ही एकदम जवळचे आहे, आमचं सगळंच एकदम चांगलं आहे. अहो पाळत साहेब, मी गेले 5 वर्षापासून माझा कलिग आहे, मला माहित आहे ना कसं आहे ते. अहो 10 वर्षापासून मला माहित आहे, अहो लहानपणापासूनच मला माहित आहे. नाही, यू कॅनॉट डू दॅट. तुम्ही हे करू शकत नाही. देर आर प्लॅन्स. योजना फार आवश्यक आहे, फार गरजेचे आहे. तो सदैव काय करतो, कुयुक्त्या करत असतो. आपल्या संदर्भात कुयुक्त्या करतो. तिसरी गोष्ट, स्वतःचं संरक्षण करतो. काय करतो तो, स्वतःचं संरक्षण करतो. लक्षात घ्या, अनावश्यक संघर्ष टाळतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा एखादा नाग आहे, ओके, एखादा नाग आहे, नागाचा फणा काढतो. तर नाग नुसतं फुस 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 कंटिन्यू करत राहतो का, असं मारत राहतो का? तो अनावश्यक संघर्ष टाळत असतो. तो काय करतो, अनावश्यक संघर्ष टाळतो. ही वेट फॉर द चान्स. नो डाऊट जर मनुष्य आहे तर तो मिस आउट करू शकतो, कारण त्यापेक्षा तो बुद्धिमान आहे. तो काय करतो, मिस आउट करतो. किंवा एखादा प्राणी जो त्याच्यावरती हल्ला करतो, पण तो चान्स बघत असतो. किंवा एखादा विषारी सर्प आहे, तो नुसतं चावत फिरतो का, असं नाही करत. तो अनावश्यक संघर्ष टाळतो. तो वाट बघत असतो. बाहेरच्या लोकांबरोबर तुम्ही ज्यावेळेस संबंध प्रस्थापित करा, अनावश्यक संघर्ष टाळा. अनावश्यक संघर्ष टाळा त्यांच्या संगती. फार गरजेचं आहे. कारण का, तुम्ही उगाच त्याच्यामध्ये पडू नका. तुम्ही संबंध कसे ठेवत आहात, तुमचे संबंध कसे आहेत, त्या संदर्भात जपून राहा. सर्पासारखं चतुर, अनावश्यक संघर्ष टाळणं. आणि मग योग्य वेळी योग्य मार्ग निवडणं. तुम्ही पहा, ही ऑलवेज सर्चेस की कुठं मला जाता येईल, मला कुठून मार्ग काढता येईल, मला कुठून मार्ग काढता येईल, तो प्रयत्न त्याचा असतो. बाहेरच्या लोकांबरोबर ज्यावेळेस संबंध प्रस्थापित करता, अनावश्यक संघर्ष टाळा. कुठून मार्ग काढता येईल तो विचार करा. नंतर असं म्हटलेलं आहे की कबुतरासारखे तुम्ही निरुपद्रवी व्हा, कुणाला उपद्रव करू नका. म्हणजे कबुतराची काही वैशिष्ट्य आहेत. अहो तो साधेपणा आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये शुद्धता आहे. कबूतर जेव्हा कधी येतं, आपण शुद्धतेचं प्रतीक पाहतो. एकदम साधेपणा आहे. दुसरी गोष्ट, कपटी नसतात ते, म्हणजे प्लॅन करत फिरत नाही. कपट्यानं वागायचं त्यांचं. हो ऑफिसमध्ये मी कपटानच राहतो, नाही. हो कामावर मी कपटानच राहतो, नाही. तुम्ही हे नाही करू शकत. शांत स्वभाव, कबूतर आहे तर शांत, ते पवित्र आहे, प्रामाणिक आहे, कपट विरहित आहे. आणि पापी पद्धती ते पत्करत नाही. कावळा खातो म्हणून मी खातो असं ते नाहीये. त्याची ती एक पद्धत आहे, त्याची राहण्याची एक शैली आहे, त्याच्यानं तो राहतो. त्याचा साधेपणा तो प्रदर्शित करतो, ती पवित्रता तो प्रदर्शित करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त बिलकुल ह्या 2 प्राण्यांची नावं घेते. एक पक्षी आहे आणि एक सरपटणारा प्राणी आहे. आता मग तशा प्रकारची त्यानं धैर्य आहे तुमच्यामध्ये, आणि सुवार्ता तुमच्या जीवनामध्ये तुमच्या साधेपणानं ती प्रगट होते. आणि जर तुमच्या जीवनाद्वारे ती प्रगट होत नाहीये, मग तुमच्या जीवनामध्ये काय खोटेपणा आहे. हो मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं, तुमचे स्टेटसच ना खूप गोष्टी रिव्हील करतात तुमच्याविषयी. स्टेटस असतात आपले. तुम्ही धैर्यानं जर समजा जे रोज मी पाठवतो किंवा अजून काय तुम्ही ते ठेवता, त्याच्यामध्ये लिहिलं आहे की पहा खोटं बोलू नकोस, देवबाप शासन करत, समजा असंच मिळतं, असं लिहिलं आहे. ते पाठ तुम्ही ठेवलेलं आहे आणि तुमचा अविश्वासणारा मित्र बघतो. अच्छा अच्छा, कल तो बहुत फेक रहा था. Your statuses reveal that. ते रिव्हील करतात तुम्हाला तुम्ही कोण आहात. कारण का, तुम्ही सगळ्यांना समजत आहे तुम्ही कोण आहे.
हमने पढ़ा भाई तू क्या लिख रहा है, आम्हाला कळते तू काय आहेस. युअर इनर हार्ट, तुमचं व्यक्तिमत्व सादर करतात. तुम्ही कोण आहात प्रगट करतात, आणि ते फार आवश्यक आहे. तुम्ही कशाशी क्लिंग आहात, तुम्ही कशाशी कनेक्टेड आहात प्रगट करत आहे. की आय एम नॉट कनेक्टेड विथ द वर्ल्ड, नाही, आय एम कनेक्टेड विथ द चर्च, हिज पीपल, त्याच्या लोकांबरोबर आहे मी कनेक्टेड, कारण ते आवश्यक आहे. मला आठवतं की एखाद्या वेळेस मी सुवार्ता ठेवली ना, सुवार्ता, येशू ख्रिस्त तुमच्या पापांसाठी मरण पावला आणि जो पण त्याचा स्वीकार करत त्याचं तारण होईल, देवा तुमचा अंत्य, असं जर मी ठेवलं ना, सगळे लोक धडाडीने ठेवतात. मी माझं ती स्टेटसची लाईन असते त्यामध्ये कळ पाहतो नुसते ठेवलेलं असं लोकांनी. बट वेन इट कम्स टू वैयक्तिक जीवन, वैयक्तिक पापी स्वभाव, हे डेलिबरेटली लोक ठेवत नाही. हे नको ठेवायला, का, हे माझ्या मैत्रिणीला माहिती आहे ना मी कशी आहे, नको, हे नको ठेवायला. उगीच मी ठेवलं तर ती लगेच मला काहीतरी टोमणा मारेल, म्हणून नको ठेवायला. काय ग आज स्टेटस ठेवलंयस पण असं तर तुझं लाईफ नाहीये, मग हे नको ठेवायला, दुसरं काहीतरी ठेवतो. तुम्हाला समज, दिस इज आर सिन, हे आपलं पाप आहे. सुस्पष्टता नाहीये, स्पष्टता नाहीये, फसवेगिरी आहे, खोटारडेपणा आहे. अँड दॅट्स देअर इन आवर हार्ट, भरलेलं आहे. आपण साळसूतपणे त्याचा वापर करत आहे. अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये आहेत. त्यामुळं संत पौल त्यांना म्हणत आहे की देवाला आम्हाला धैर्य द्यावं, म्हणून तुम्ही काय करा, प्रार्थना करा. सर्प आणि कबूतर याचा अर्थ बुद्धीनं शहाणे व्हा आणि अंतःकरणानं शुद्ध राहा. ते फार आवश्यक आहे. बाहेरच्या लोकांबरोबर तुम्ही कसे राहणार, बुद्धीनं एकदम शहाणे व्हा. कसं राहायचंय, काय करायचंय, त्यांच्यासाठी किती संबंध ठेवायचे, कसे संबंध ठेवायचे, जागृत राहा फार, कारण ते आवश्यक आहे. मी एवढ्या आता आपल्या चर्चला 5 वर्ष होतील आणि मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एवढ्या वर्ष झालं सांगत आहे की तुमचे संबंध तुम्ही कसे समविश्वासू लोकांमध्ये डेव्हलप करायला पाहिजे. मग ज्या काही गोष्टी आपण करत आहोत त्या फक्त याच उद्देशाने आहेत की समविश्वासी लोकांचा समुदायामध्ये एकत्रित या, ते तुमच्यासाठी गरजेचं आहे. आणि मग तुम्ही कशा रीतीनं बाहेरच्या लोकांवर वारंवार हे सांगत आहे, वारंवार प्रभूचं वचन आपल्याला त्याच ठिकाणी घेऊन जात आहे. कारण प्रियांना मी तुम्हाला सांगतो की ह्या जगाचा शेवट फार जवळ आहे, आपल्याजवळ फार कमी वेळ आहे. आणि त्याच्यामध्ये जे प्रभूनं आपल्याला दिलेलं आहे ना, त्याच्या संगती, त्याच्याकडं धाव घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि आज पण देवबापाचं वचन आपल्याला त्याच गोष्टीकडे घेऊन जातं. आणि म्हणून इफिस्करास पत्र 5वा अध्याय 16व वचन पुन्हा एकदा प्रार्थनेसंदर्भात आपल्याला म्हणतं की वेळेचा उपयोग करा. प्रत्येक दिवशी देवबाप आपल्याला संधी देतो सुवार्तेची, धैर्य देतो. वेळेचा सदुपयोग करा. आणि वेळेचा सदुपयोग कसा आहे बरं, सुस्पष्टता सगळ्यात पहिला आपल्या जीवनात आणा. सगळ्यात पहिला काय करा, सुस्पष्टता, खोटाडेपणा नाही बरं का, सुस्पष्टता. व्हॉट यू आर एक्झॅक्टली ते लोकांसमोर कबुली देऊ शकता तुम्ही, काय हरकत नाही. हो, मी पूर्वी खूप मला समजत नव्हती सुवार्ता, बट टुडे आय नो व्हॉट इज ट्रू गॉस्पल. मी जगण्याचा आता प्रयत्न करतो. आय फाईट विथ माय फ्लेश. मी झगडणार माझ्या, नो प्रॉब्लेम. तुमचा मित्र आहे, तुमची मैत्रीण आहे, पण मी आता तसं जगणार आहे, मी असं राहणार आहे. आणि मग तुमच्या समोर देवबाप संधी प्राप्त करून देतो. लोकांचे हृदय तो उघडेल. मग तुमचा मित्र असेल, तुमचा शेजारी असेल, तुमचा सहकारी असेल, कोणी पण असेल, देवबाप तुमचं अंतःकरण एकदम सॉलिड करेल. संधी तुम्हाला देईल त्यांच्या समोर. आणि ती संधी ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही कसे असाल माहित आहे. कलसेकरास पत्र 4 अध्याय 6 वचन वाचा बरं, फार सुंदर आहे ते. 4 अध्याय 6 वचन. मग तुम्ही कसे असाल बघा ते. कसं असाल मग तुमचं स्पीच, हो, युअर स्पीच विल बी ग्रेशियस, कृपायुक्त. त्यावेळेस तुम्ही मग तुमच्या मित्राबरोबर बोला, तुमच्या मैत्रिणी बरोबर बोला. अरे व्हॉट हॅपन्ड टू यू, अरे तुला काय झालं अचानक, काय तुला झालेलं आहे, काय बदल झालेला आहे तुझ्यामध्ये, तू एकदम बदललेली आहेस, तू एकदम बदललेला आहेस, तुझं जीवन कसं झालेलं आहे. अरे माझं तुझं बोलणं बदललेलं आहे. व्हेरी ग्रेशियसली युअर स्पीकिंग. प्रत्येक तू कृपेत मला माझ्या चुकीमध्ये तू क्षमा पटकरून करत आहेस. किती रुचकर आहे. तुझ्या जीवनामध्ये सुस्पष्टता मला दिसत आहे. तुझ्या जीवनामध्ये खोटा
सुवार्तेसाठी द्वार उघडत आहे तुमच्या जीवनाद्वारे. जे द्वार तुमच्या जीवनाद्वारे तुम्ही बंद केलेलं होतं ते द्वार उघडत आहे. किती जबरदस्त आहे. तुमच्या बाबांची कबुली तुम्ही केलेली आहे आणि मग तुमचं कसं झालेलं आहे. सी परत एकदा वाचा तुम्ही. Let your speech always be gracious, seasoned with salt. हा सीझन विथ Salt. सॉल्ट. हो मला तुम्ही सांगा सॉल्टचं काम काय बरं. सहभाग. फक्त चव आणणं, रुचकर. फक्त रुचकर करणं. चव आणणं म्हणजे रुचकर करणं सेमच आहे. अजून काय करतं ते. बी लाईक अ सॉल्ट. काय करत फक्त रुचकर करतं. तुम्हाला माहिती आहे अजून एक फार इम्पॉर्टंट काम आहे. प्रिझर्वेटिव्ह आहे ते सडवत नाही गोष्टी. ते गोष्टी सडवत नाही. ह्याच्या उलट अर्थी काय माहिती तुम्हाला. तुम्ही जिथं कुठं जाल ना तुम्ही सडवणार नाही गोष्टी. तुम्ही गोष्टी घाण नाही करणार. तुमचा फ्रेशनेस त्या ठिकाणी असेल. पीपल विल लव्ह यू ओव्हर देअर. तुमची उपस्थिती त्यांना आवडेल. किती आवश्यक आहे. ते प्रिझर्व होईल. हो रुचकर रुचकर आम्ही रुचकर आहे, आम्ही रुचकर आहे, आम्ही रुचकर आहे. आम्हाला लय आवडतं लोकांनी बोललेलं. आम्ही मीठ आहे, आम्ही रुचकर आहे. पण इन द सेम लाईन ह्याची दुसरी बाजू पण आहे. लक्षात घ्या हे मीठ गोष्टींना ताजतवानं ठेवण्यासाठी पण उपयोगात येतं. पण जर तुम्ही मीठ नाही, तुमचं बोलणं मीठ नाही तर ते सडवणार आहे आणि हे फार आवश्यक आहे. म्हणून लोकांबरोबर सुज्ञतेनं वागा. संधी साधून घ्या. अहो हीच संधी आहे आणि प्रभुदेव बाबतीत ती प्रोव्हाइड करत आहे ती घ्या. कारण तुमचं बोलणं सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखं असावं. रुचकर केल्यासारखं असावं. चव वाढवतं, सडणं थांबवतं. लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही चव आणणारे लोक राहा. हो काय करायचं. ही लागली बोलायला रन. हो हा लागला बोलायला भागो इधर से भाई. का बरं. अरे वी डोंट वॉन्ट हर आर हिज प्रेझेन्स. बाहेरच्या लोकांबरोबर तुम्ही कसे राहता. तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. हो त्यांना तुम्ही बोलायला आवडतं का. आर दे विलिंग टू कम अँड टॉक टू यू. का त्यांनी तुम्हाला त्यांच्यामधलंच काउंट करायला चालू केलंय. हे डेंजरस आहे बरं का. हे फार गंभीर होत चाललेलं आहे. आपण जगासारखे नाहीये. पहिले पेत्र 3 अध्याय 15 वचन तुम्हाला जर मिळाला असेल तर वाचा बरं. पहिले पेत्र 3 अध्याय 15 वचन. तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तुम्ही बघितलं काय होईल मग. They'll come and they'll ask you questions. तुमच्या देवाविषयी ज्या तुमची आशा आहे त्याच्याविषयी प्रश्न विचारले लागतील. अरे देव का. अरे मग बायबल काय बरं. अरे मग ख्रिस्तच का बरं. They'll come and ask you questions. बायबल काय असतं बरं. ओ ख्रिस्त काय बरं. अरे तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या जीवनामध्ये असणारी सुस्पष्टता धैर्य बघून लोकांना ते विचारू लागतील की पवित्र शास्त्र का, ख्रिस्त येशू का, बायबल का, देवच का. आणि मग तुम्हाला धैर्य प्राप्त होईल आणि तुम्ही धैर्याने मग आता उत्तर देऊ लागाल. तुम्ही बोलू लागाल. सुस्पष्टतेनं बोलू लागाल. कारण तुमच्या जीवनामध्ये सुस्पष्टता दिसत आहे. आणि ह्याचं मूळ काय माहित आहे. प्रेयर. ह्याचं मूळ काय आहे. प्रेयर. प्रार्थना. ही प्रार्थना तुम्हाला ह्या सर्व गोष्टी प्रदान करत आहे. ह्या सर्व गोष्टी प्रदान करत आहे. किती सुंदर आहे बघा हे. की ही प्रार्थना तुमचं जीवन एकदम असं स्कॅन करून सुंदर असं उभं करत आहे.
प्रेयर. आणि आपण पहा एवढे भ्रष्ट आहोत की आपल्याला प्रार्थना कशी करायची हेच माहित नाही. आपण प्रार्थना करा म्हटलं की आपण आपली याद्या काढत बसतो, लांब लचक याद्या. आणि त्या लांब लचक याद्या कशा संदर्भात आहेत? देह आणि ह्या देहाच्या सडक्या वासनांसंदर्भात. प्रार्थना म्हटलं की आपलं चालूच होतं. पण एक्झॅक्टली ज्यावेळेस आपण प्रेयर पाहतो, सन पॉल इतकं स्ट्रक्चरल प्रेयर सांगतो आपल्याला की हे सगळं केंद्रित जे आहे ते ख्रिस्त केंद्रित कसं आहे, ही प्रार्थना पण ख्रिस्त केंद्रित कसं आहे, त्याचं गौरव किती महत्वाचं आहे, तुमचं जीवन किती अद्भुत आहे, त्याचा वापर त्याच्या सुवार्थेसाठी किती होणं गरजेचं आहे, तुमच्या जीवनामध्ये सुस्पष्टता कशी यायला पाहिजे, यासाठी तुम्ही खंबीर होऊन प्रभूची सुवार्थ गाजू शकाल. और स्वतःच व्यक्तिमत्व समोर ठेवत आहे आणि ती प्रार्थना सांगत आहे कशी करायला पाहिजे, तुम्ही कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे हे सांगत आहे. तुम्ही मला सांगा ना की किती वेळेस आपण म्हटलेलं आहे की देवा आम्ही तुला प्रार्थना करतो की आम्हाला सापासारखी चतुर बनव, दे बापा आम्हाला तू कबुतरासारखे निरुपद्रवी कर, दे बाबा कर जी कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये आहे तसं आम्हाला कर. तुम्ही एव्हर से दॅट? नाही, आपण कधीच नाही तिकडे जात. आपण मुख खोललं तर आपण फक्त देह आणि देहाच्या वासनेने भरलेलं व्यक्तिमत्व, आणि त्याच्यामध्ये पण फसवेगिरी आहे आपल्यामध्ये. आणि कुणाला फसवत आहे? देवाला स्वतःला. आणि हे आपल्यामध्ये बसलेलं आहे. तुम्ही उत्तर देण्यास तयार व्हाल जेव्हा लोक तुम्हाला प्रश्न विचारतील. प्रियानो, लक्षात ठेवा, प्रार्थनेचं जीवन जगा, सतत देवाबरोबर संवाद ठेवा. डू नॉट स्टॉप. सुवार्थेसाठी प्रार्थना करा की देव आपण द्वार उघडायला पाहिजे, कारण तोच सुवार्थेसाठी द्वार उघडतो. आणि मग आपलं जीवन जे आहे ते ख्रिस्ताला गौरव देणारं ठेवा. आपलं बोलणं ख्रिस्ताला गौरव देणारं ठेवा. आणि हे प्रार्थनेचं अद्भुत असं रहस्य आहे. मला तुम्हाला सांगू दे की आता हा जो समय आहे, अनेक लोक उपवास ठेवत आहेत. उपवास प्रार्थना, उपवास प्रार्थना. हे उपवास प्रार्थनेमध्ये नेमकं करत काय आहे? मग ह्याच्याविषयी विचार करणं फार गरजेचं आहे. डू एव्हर बायबल सेज दिस की तुम्ही उपवास करा 40 दिवस, 45 दिवस, 50 दिवस? नाही. मग लोक का करत आहेत? हो, विधी आहे, परंपरा आहे आणि त्यानुसार आम्ही करत आहोत. डज बायबल गिव्ह एनी बेस फॉर दॅट? हो, नाही. मग काही जण उपवास करत आहेत. काय करत आहेत? काहीतरी नवस केला आम्ही 40 दिवसांचा आणि ते फुलफिल व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही उपवास करत आहोत. अरे, कोणता नवस केलेला बाबा? इज इट बिब्लिकल? अरे नाही, पण आम्ही करत आहे. कारण आपण ज्यावेळेस ह्या गोष्टी करत आहोत, वी नीड टू गो की त्याच्या मागचा उद्देश आमचा काय आहे, आम्ही हे का करत आहोत, कशा संदर्भात करत आहोत. हे करणं अत्यावश्यक आहे, आवश्यक आहे. हे आमच्या आध्यात्मिक जीवनाला बळकटी देणार आहे का एक ओघामध्ये सगळं चालू आहे त्याच्यामध्ये आमचा पण ओघ आहे आणि आम्ही हे करत आहोत? फार गरजेचं आहे. मी एका मुस्लिम व्यक्तीला विचारलं की भाई रोजा क्यों रखते हो? आणि तो म्हणाला की 40 दिवस आम्ही रोजा ठेवतो यासाठी की आम्ही उर्वरित आमचा जो वर्ष आहे ते कसं घालवावं, त्यासाठी आम्ही प्रिपरेशन करतो. मी म्हटलं म्हणजे? तो म्हटलं की आम्ही 5 टाईम नमाज पढतो आणि आमचे विचार असे आहेत की आम्ही उर्वरित जो वर्ष आहे त्या वर्षामध्ये पण आम्ही 5 टाईम नमाज पढला पाहिजे. काही लोक जे आहेत ते करत आहेत की त्यांनी बारीक व्हावं. काही लोक आहेत त्यांचे विचार वेगळे आहेत हे करण्यामागं. पण पवित्र शास्त्र ह्याला दुसरा देत आहे का? अरे बिलकुल नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जर कोण हे करत आहे तर त्यांनी हे गोष्ट फार लक्षपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे की ज्या व्यक्तिमत्वाद्वारे ते हे करत आहेत, शास्त्रानुसार
तुमचं व्यक्तिमत्व, उर्वरित तुमचं जीवन ही तशाच प्रकारे जगावं हा उद्देश ठेवा. नाहीतर उगीच करायचं आहे म्हणून मला हे करावं असा तो उद्देश नाहीये. आणि त्या उद्देशानं कधीच कोणी उपवास करू नये, नाहीतर तुम्ही उपोषण करत आहात. ती गोष्ट लक्षात ठेवा. कारण ज्यावेळेस आपण प्रार्थनेकडे येतो आणि ह्या प्रार्थनेकडे ज्यावेळेस पाहतो, तर प्रार्थना दैहिक गोष्टींना मान्यता देत नाही. प्रार्थना ही सदैव आत्मिक गोष्टींसंदर्भातच आहे. उपवास जो आहे हा कधीच उपोषणाकडे गेला नाही पाहिजे. उपवास जो आहे हा कधीही विधींमध्ये गेला नाही पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त जे सांगते उपवास संदर्भात ते फार सुंदर आहे. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की उपवासाद्वारे मनुष्याला काय प्राप्त होतं, तर त्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून परिपक्वता येते. आणि त्यासाठी ते आहे. उगाच करावयाचं आहे म्हणून नाही येते. उगीच स्वतःहून खेचून आणून स्वतःच्या अंगावर टाकावं यासाठी ते नाहीये. लोकांनी करत आहेत म्हणून आम्ही करावा यासाठी ते नाहीये. म्हणून जागृत राहा. ज्यावेळेस आपण प्रार्थनेसंदर्भात म्हणतो, प्रार्थना आपल्याला अतिशय क्लिअरली काही गोष्टी सांगत आहे की तुम्ही प्रार्थना करत असताना कोणत्या गोष्टी महत्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये लावून घ्याव्यात. त्या दैहिकतेला अनुसरून असाव्यात का? तुमचा उद्देश प्रार्थना करत असताना नेमका काय असावा? तुम्ही कोणत्या प्रकारे प्रार्थना करावी? आणि प्रियांनो, ही प्रार्थना अजिबात तुम्हाला आणि मला अस्पष्टतेकडे घेऊन जात नाही. तुम्हाला आणि मला प्रार्थना सुस्पष्ट बनवते. तुम्हाला ही प्रार्थना सुस्पष्ट रीतीने जीवन जगण्यासाठी उत्तेजन देते. आणि त्यासाठीच तुम्हाला पाचारण आहे. फसवेगिरीसाठी, लोकांना फसवण्यासाठी, खोट्यासाठी, खोटेपणाने जीवन जगण्यासाठी हे नाहीये. त्यामुळं नाहक विधींपासून जे मनुष्य निर्मित आहेत त्यांच्यापासून लांब राहा. कारण हे सगळं मनुष्य निर्मित आहे. ह्याच्यापासून लांब राहा. कशाला क्लिंग व्हा, कशाला पकडून राहा. हे सशास्त्र आहे. काय सशास्त्र आहे? अहो, प्रार्थना सशास्त्र आहे. आणि प्रार्थना कशी सशास्त्र आहे? शास्त्र म्हणतात निरंतर प्रार्थना करा. निरंतर म्हणजे कशी? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 40 दिवस नाही. निरंतर प्रार्थना करा. कंटिन्यू. ती प्रार्थना तुम्हाला काय करते? अहो, ती प्रार्थना तुम्हाला सामर्थ्य देते. ती प्रार्थना तुम्हाला काय करते? ती प्रार्थना तुम्हाला गुज सांगाव्यास शक्ती देते. ती प्रार्थना तुम्हाला काय करते? सुस्पष्टता देते. किती अद्भुत आहे की ख्रिस्ताची सुवार्ता इतरांकडे घेऊन जाण्यास कृपा पुरवते. ज्यावेळेस लोक तुम्हाला का देव, का ख्रिस्त, अरे का पवित्र शास्त्र हे ज्यावेळेस प्रश्न विचारतात, ती प्रार्थना तुम्हाला सदृढ बनवते उत्तर देण्यासाठी. ती जागृत करते. त्यामुळं जे शास्त्र केंद्रित आहे, जे शास्त्रात नमूद आहे, तिकडं धाव घ्या. तिकडं धाव घ्या. त्या गोष्टी करा. त्या गोष्टींकडे क्लिंग व्हा. त्या गोष्टींना पकडून राहा. मनुष्य निर्मित ओघांमध्ये असणाऱ्या गोष्टी ह्याच्यापासून दूर राहा. इट विल नॉट बिल्ड यू. इट विल जस्ट मेक यू. हा, मी केलं बरं का. 1 वर्षाचा माझा तो कार्यक्रम मध्ये 40 दिवस होते, टिक मार्क केली मी त्याला. डोंट फॉल इनटू दिस. पूर्णपणे शास्त्राकडे या. त्याच्यावर विसंबून राहा. कारण ते तुम्हाला कृपा पुरवेल. तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला या धूर्ताबरोबर लढण्यास सहायता करेल. या युगाबरोबर कसे तुम्ही संबंध प्रस्थापित करावेत, कसं राहावं, कसं चतुर राहावं, कसं निरुपद्रवी राहावं, प्रार्थना तुम्हाला कृपा पुरवेल. चला प्रार्थना करूया. आपण देवाजवळ जाऊया. देव बापा, आम्ही यावेळेला तुझ्या हाती येतो. तुला धन्यवाद देतो. आम्हाला पुन्हा एकदा देव बापा हे तू ठणकावून सांगितलंस की आम्ही देवासाठीच जगत नाही, आम्ही देवाच्या गौरवासाठी जगतो. कारण प्रभू, आम्ही देवासाठी करत आहोत. आम्ही देवासाठी करत आहोत.
असे बोलणारे बहुत आहेत. दे बापा आम्हाला तुझं गौरव निदर्शनासमोर ठेवून जीवन जगणारे लोक आम्हाला बरं. मनुष्य निर्मित विधींकड नव्हे तर प्रभू तुझ्या पवित्र शास्त्र वचनाकड आकर्षित होऊन त्याप्रमाणे जीवन जगण्यास तू आम्हाला कृपा पुरव. आणि दे बापा या तुझ्या वचनामध्ये संत पॉल मंडळीला एकदम प्रथम सांगतो, जर या युगामध्ये तुम्ही आहात, जीवन जगत आहात, तर तुमच्याकडे सर्वात मोठं साधन आहे प्रार्थना. आणि प्रभू या प्रार्थनेपासून आम्हाला कोणी विभक्त करू शकत नाही. प्रभू ही प्रार्थना तुझ्या वचनात दिल्याप्रमाणे आम्हाला निरंतर करण्यास कृपा पुरव. आम्हाला तत्परतेने करण्यास कृपा पुरव. आम्हाला सतर्क राहून प्रार्थना करण्यास देवा कृपा पुरव. दया कर प्रभू आमच्यावर. आम्ही भ्रष्ट आहोत, आम्ही दीन आहोत, आम्हाला समजत नाही प्रभू आम्ही काय मागावं. कारण जेव्हा कधी आम्ही आमचं मुख खोलतो, जेव्हा कधी आम्ही आमचे विचार करतो, ते सदैव देवा भ्रष्टतेनं असतात. ते मनुष्य निर्मित विधीकडे आम्हाला घेऊन जातात. पण आम्हाला देवा तुझ्या वचनाद्वारे कळते की नाही, मनुष्य निर्मित या पलीकडे ख्रिस्त केंद्रित आम्हाला असणं गरजेचं आहे. आम्हाला शास्त्र केंद्रित राहण्याची गरज आहे. यावेळेला देवा आम्ही सर्वजण तुझ्या हाती येतो. या प्रार्थनेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की आम्ही तुझ्यांची संवाद साधू शकतो. किती अद्भुत देवा ही कृपा आहे. गौरव आम्ही तुला देतो या सुंदर वेळेबद्दल. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तो ऐक. आमेन.